समस्त गंधर्वांनी एकत्र यावं आणि मुक्त असताना आनंदानं आनंद उभर होऊन आपल्या कंठाचा उज्जन आनंदाने समर्पित करावा असे महाराष्ट्रात दिग्गज स्वरकंठ म्हणे. साक्षात मृदुंगाची देवता असणाऱ्या इंद्रदेवतेनं या भूतलावरती उतरून ज्यांच्या पाठीवर आनंदानं कौतुकाची थाप टाकावी असे परमश्रद्धेय आदरांचे ताल महर्षी आणि वारकरी सम्राट दंडक ज्यांच्या मुळाबाधित आहे ते परम आदरांचे समस्त टाळ महर्षी या सर्वांसाठी एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरे कवाटे देवा गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरे कवाटे देवा तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरे कवाटे देवा विठ्ठल. आवाज द्या विठ्ठल विठ्ठल हरे विठ्ठल नमो विठ्ठला राजया पांडुरंगा नमो रुक्मिणी माऊली ज्ञान गंगा नमो पुंडलिका नमो चंद्रभागा नमस्कार माझा रुक्मिणी पांडुरंग आपुल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाचिया कुळी कन्या पुत्र होती जय सात्विक तयाचा हरे कवाटे देवा. प्रस्तुत प्राप्त कीर्तनरूपी सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु जगदमान्य विश्ववंदनीय अध्यात्माचा कळस. अध्यात्म म्हणजे फक्त धार्मिकताच नाही मायबाप. अध्यात्म म्हणजे वरिष्ठांप्रतीचा आदरभाव. अध्यात्म म्हणजे कनिष्ठांप्रतीचा करुणाभाव. अध्यात्म म्हणजे वेद वाचण्या अगोदर समोरच्याच्या अंतकरणातील वेदना वाचता येणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीत राहणं. अध्यात्म म्हणजे ग्रंथांच्या आणि संतांच्या संगतीतून घडलेल्या महापुरुषांच्या जीवनातून आपलं जीवन चरित्र घडवणं.
अध्यात्म म्हणजे फक्त पूजा अर्चना आणि प्रार्थनाच नाही, तर त्याप्रमाणे आपली दिवसभरातील प्रत्येक कृती असणं. एकंदरीत अध्यात्म म्हणजे सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपल्या हातातील प्रत्येक कार्य हे प्रामाणिक आणि पारदर्शक पद्धतीने करणं. अशी कलियुगातील मानवाला मोक्षाकडे जाणारी साधी सरळ आणि सोपी वैवाट निर्माण करून देण्यासाठी ज्याने गाथा या प्रकरणातून 5वा वेद या मृत्यूलोकाला अर्पण केला. महाराज आणखी सोपं करून सांगायचं म्हटलं तर नारळाला डोळे आहेत, पण त्या डोळ्यांनी ते कधी पाहू शकत नाही. सुईला नाक आहे, पण त्या नाकानं ते कधी गंध घेऊ शकत नाही. कपाला कान आहे, पण त्या कानांनीही ते कधी ऐकू शकत नाही. बाटलीला तोंड आहे, पण त्या तोंडानंही ते कधी बोलू शकत नाही. कंगव्याला दात आहे, पण दातांनी ते काही चावू शकत नाही. टेबलालाही पाय आहेत, पण महाराज ते पायही कधी चालू शकत नाही. आणि बाबा जर बारकाईनं पाहिलं तर खुर्चीलाही हात आहेत, पण त्या हातांनी या मृत्यूलोकामध्ये ते कोणतंही कर्म आणि कोणताही धर्म करू शकत नाही. अगदी त्याचप्रमाणे 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये या देहाला जे चैतन्य प्राप्त झालेलं आहे, ते चैतन्य संसार रूपी मुगजळामध्ये अडकल्यामुळं काय कारण परत या देहाला प्राप्त झालं हेच या मृत्यूलोकात या देहाला समजलं नाही. आणि तेही समजावून दे, या देहाती चैतन्याला या मृत्यूलोकामध्ये परमानंद आनंद प्राप्त करून देण्यासाठी ज्यांनी या भूमंडलामध्ये अवतार कार्य घेऊन गाथा स्वरूपातून 5वा वेद या मृत्यूलोकाला अर्पण केला, त्या जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणांचा बहुतेकांच्या पाठातील महाराज अनेक वेळा आपल्या सर्वांसमोर चिंतनाला आलेला अभंग माझ्या अल्पज्ञान आणि अल्पमतीनुसार चिंतन निरूपण सेवेकरता निवडलेला आहे. विठ्ठला या अभंगावर माझ्या अल्पमतीनुसार चिंतनरूपी सेवा प्रस्तावित करताना प्रस्तावना द्यायची ती अशी. महाराज खरं तर आज व्यासपीठावर प्रस्तावना देत असतानाही अंतकरण जड झाल्याशिवाय राहत नाही. कारण 5 वर्षापूर्वी या कुटुंबातून बाबांचं आणि 1 वर्षापूर्वी आईंचं झालेलं जाणं कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण लक्षात घ्या महाराज, मराठी व्याकरण शास्त्र आधारे मी जगाच्या पाठीवर प्रगती साधली. मराठी व्याकरण तालिकेमध्ये प्रत्येक शब्दाचे समास आणि विग्रह निघतात, पण या जगाच्या पाठीवर 2 शब्द असे आहेत त्या शब्दांचा कधी समास आणि विग्रह निघत नाही. कारण ते शब्द नाहीत, ते या मृत्यूलोकातील भाव आहेत आणि ते शब्दभाव म्हणजे आई आणि बाबा आहेत. खऱ्या अर्थानं 5 वर्षापूर्वी बाबांचं आणि 1 वर्षापूर्वी आईंचं आपल्यातून झालेलं जाणं कदापि शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. कारण घरात मातापित्याचं असणं म्हणजे काय असतं? अहो, दुपारी 12ची रणती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा दे ओलाचिंब व्हावा. त्यावेळी या समोरच्या रस्त्याने जात असताना एखाद्या वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ म्हणजे छायेत किंवा सावलीत जावं. तेव्हा मनाला अंतकरणाला मिळणारा आनंद म्हणजेच घरात मातापित्याच्या असण्याचा आनंद असतो. पण दुपारी 12ची रणती उन्हाची वेळ असावी आणि सूर्याच्या किरणांमध्ये घामाच्या थेंबांमध्ये हा दे ओलाचिंब व्हावा. त्यावेळी याच रस्त्याने जात असताना त्याच वटवृक्षाच्या छायेची म्हणजे सावलीची आस आपल्या अंतकरणात निर्माण व्हावी आणि आपण त्या वटवृक्षाच्या जवळ जावं. मात्र महाराज त्या क्षणाला तो वटवृक्ष उन्मळून कोसळून खाली पडलेला असावा. त्यानंतर मनाला अंतकरणाला होणारं दुःख म्हणजेच घरातून मातापित्याच्या जाण्याचं दुःख असतं, जे शब्दांमध्ये कधी व्यक्त होणारच नाही. पण महाराज कळी काळावर सत्ता प्रस्थापित करेल असं कोणतं यंत्र तंत्र आणि मंत्र आज तरी या मृत्यूलोकातील जीवात्म्याला अवगत नाही. त्यामुळे जड अंतकरणानं का होईना पण वस्तुस्थिती आपल्याला स्वीकारावीच लागणार आहे. आणि त्याच अनुषंगाने जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्रामध्ये गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 संदर्भ ग्रंथ गरुड पुराण धर्मशास्त्र असं सांगतं की या मृत्यूलोकातील जीवाचे गर्भदान संस्कारापासून तर अंत्यसंस्कारापर्यंत एकूण जे 16 संस्कार सांगितलेले आहेत त्यातील 16वा शेवटचा संस्कार म्हणजे अंत्यसंस्कार
आणि अंत्यसंस्कारामध्येही हिंदू धर्मशास्त्र स्कंद क्रमांक 7 अन्वये धर्मशास्त्रानं या मृत्यूलोकातील जीवाची याच मृत्यूलोकात एकूण जी 16 श्राद्ध सांगितलेली आहेत, या 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाचं या मृत्यूलोकातील श्राद्ध म्हणजे प्रथम वर्षश्राद्ध विधीच्या अनुषंगानं जठार परिवाराच्या प्रेमातून बाबा आपणा सर्वांच्या प्रेमातून येण्याचा योग आला. आपण सर्वांचे मनपूर्वक ऋण व्यक्त करतो. आता बसलेल्या जाणकारांच्या मनामध्ये एक प्रश्न, कदाचित एक संभ्रम असाही निर्माण झाला असेल की महाराज, तुम्ही आता बोलताना असा उल्लेख केला की धर्मशास्त्रात जे 16 संस्कार आहेत त्यातला 16वा अंत्यसंस्कार, आणि अंत्यसंस्कारामध्येही गरुड पुराण अन्वये एकूण या मृत्यूलोकात जी 16 श्राद्ध आहेत त्यातील 15व्या क्रमांकाचं आजचं श्राद्ध म्हणजे वर्ष श्राद्ध. ही 16 श्राद्ध नेमकी आहेत कोणती? आता विषय निघालाच आहे. तर प्रस्तावनेच्या 10 मिनिटांमध्ये पहिल्यांदा आपण ही 16 श्राद्ध समजून घेऊया. कारण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या मृत्यूलोकामध्ये या देहाची चैतन्य म्हणजे प्राण गेल्यानंतर परिस्थिती कोणतीही असेल तरी पृथ्वीच्या सौरमंडल प्रमाण वेळेनुसार पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग देता येत नाही, किंवा परिस्थिती कोणतीही असेल तरी प्राण गेल्यानंतर पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग देऊ नये. मग महाराज याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं की या मृत्यूलोकापासून स्वर्गापर्यंत जे अंतर आहे ते किलोमीटर या मापकामध्ये आम्हाला हिंदू धर्मशास्त्रानं 99 लाख किलोमीटरचं सांगण्यात आलेलं आहे. आणि स्वर्गातून आलेल्या मतांना या देहातील जो देह पंचमहाभूत आणि 12 तत्व असा एकूण 17 तत्वांचा बनलेला आहे, या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून 99 लाख किलोमीटर दूर असणाऱ्या स्वर्गापर्यंत नेण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला गरुड पुराणाच्या 7व्या स्कंदानं 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. आता घटिका हे प्रकरण जर आपल्याला समजून घ्यायचं असेल तर पहिल्यांदा आपल्याला गणितशास्त्राचा अभ्यास करावा लागेल. कारण इयत्ता 9वी आणि इयत्ता 10वीच्या गणित अभ्यासक्रमामध्ये घटिका नावाचे स्वतंत्र प्रकरण आहे. आणि एक घटिका म्हणजे गणितशास्त्र अन्वये आम्हाला 24 मिनिटांचा कालखंड सांगण्यात आलेला आहे. मग स्वर्गातून आलेल्या मृतांना या देहातील ही 17 तत्व या देहापासून विलग करून स्वर्गापर्यंत नेण्याचा कालखंड किती घटिकांचा आहे? बोलत चला. 4 घटिकांचा. आणि एक घटिका म्हणजे 24 मिनिट. मग 24 गुणिले 4 किती झाले? 96 मिनिट. आणि हिंदू धर्मशास्त्र संदर्भ ग्रंथ गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 असं सांगतो, ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचल्यानंतर व्हेरिफिकेशन होऊन पुन्हा तात्काळ त्याच घरी माघारी येण्याचा जो कालखंड आहे तोही आम्हाला गरुड पुराणानं 4 घटिकांचा सांगण्यात आलेला आहे. म्हणजे हे 96 मिनिट आणि पुन्हा तात्काळ परावर्तित होणारे 96 मिनिट, 96 अधिक 96 म्हणजे घटिका यंत्रानुसार 192 मिनिटांचा कालखंड म्हणजे पृथ्वीच्या सौरमंडल प्रमाण वेळेनुसार 3.25 तासांचा कालखंड या देहातील प्राण गेल्यानंतर ती चेतना स्वर्गापर्यंत पोहोचण्यात आणि पुन्हा माघारी येण्यासाठी लागतात. म्हणून गरुड पुराण सांगतं की या देहातील प्राण गेल्यानंतर परिस्थिती कोणतीही जरी असेल तरी पुढच्या 3.5 तासापर्यंत या देहाला अग्निडाग देऊ नये. विठ्ठल मग लक्षात घ्या महाराज, आता विषय निघालाच आहे तर आपण तो पूर्णत्वाने समजून घेऊया. त्यानंतर हा देह अंघोळीला बाहेर घेतला जातो आणि अंघोळ झाल्यानंतर जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर आपल्याकडे कमरेला उपप्रावरण बांधलं जातं, ज्याला संस्कृत मध्ये शब्द आहे उपप्रावरण, ज्याला आपण आपल्या शिरूरच्या मातीमध्ये श्रीगोंद्याच्या मातीमध्ये उपर्ण असं म्हणतो. आणि ते उपर्ण कमरेला बांधल्यानंतर आता जर तुम्ही इकडे नांदेड हिंगोली या परिसरात गेलात तर त्या ठिकाणी त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला पुरी भाजीचा नैवेद्य बांधला जातो. आपण जर अलीकडे परभणी गंगाखेड या परिसरामध्ये आलो तर त्या ठिकाणी ज्वारी बांधली जाते. आपण जर इकडे मलकापूर, बुलढाणा, जालना, छत्रपती संभाजीनगर या परिसरामध्ये गेलो तर त्या ठिकाणी बाजरीचं पीठ किंवा बाजरीची भाकरी बांधली जाते. आपण जर इकडे जळगाव खानदेश पट्ट्यामध्ये गेलो तर त्या ठिकाणी 7 प्रकारचं कच्चं धान्य बांधलं जातं. आणि विशेषत्वानं आपण जर अहिल्यानगरच्या मातीमध्ये आलो तर बाबा मला वाटतं आपल्याकडे भात म्हणजे तांदूळ बांधले जातात. आणि ते तांदूळ त्या उपरण्याच्या उजव्या बाजूला बांधल्यानंतर आपण पहिल्यांदा एका ठिकाणी थांबतो, त्याला काय म्हणतात? विसावा. खरं तर तो नसतो विसावा, खांदेकरांना खांदे बदलायला 2 मिनिटं वेळ मिळावा म्हणून असतो तो
विसावा आणि याच विसाव्यावरती जाणकार मंडळी आपण जर बारकाईनं पाहिलं तर खऱ्या अर्थानं कमलेला बांधलेलं उपप्रावरण म्हणजे उपरणातले भात म्हणजे जे तांदूळ आहे त्यातले अर्धे तांदूळ आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर तर्पित म्हणजेच अर्पित करत असतो आणि राहिलेले अर्धे तांदूळ आपण पुढे वैकुंठधाम मध्ये घेऊन जात असतो. मग महाराज पिढ्याने वर्षानुवर्ष वैकुंठ धाम मध्ये आजपर्यंत आम्ही हेच पाहत आलोय, पण खरंच याचं काही धर्मशास्त्रीय कारण आहे का? खरंच याचं काही धर्मसंमत कारण आहे का? नक्कीच आहे. काय कारण आहे? तर हिंदू धर्मशास्त्राचं सांगतं की 84 लक्ष योनीमधून या मृत्यूलोकामध्ये हा देह प्राप्त झाल्यानंतर या देहाला या मृत्यूलोकामध्ये 2 अन्वये आपलं जीवन, एक म्हणजे प्रापंचिक जीवन आहे आणि दुसरं म्हणजे पारमार्थिक जीवन आहे. व या मृत्यूलोकामध्ये प्रपंचात आम्ही जे काही कमवलंय ते आम्ही विसाव्याच्या ओट्याच्या मागे आमच्या मागच्या पिढ्यांना ठेवून जात असतो आणि पारमार्थिक क्षेत्रात या मृत्यूलोकात जे काही कमवलंय ते अंश रूपानं आम्ही आमच्या सोबत पुढे नेत असतो. आणि वाल्यक्य शास्त्राचा अध्याय क्रमांक 3 जर आपण पाहिला तर भात म्हणजे तांदूळ हे आपल्या प्रपंचाचे प्रतीक आहे. म्हणून लक्षात ठेवा महाराज, जेव्हा आपण विसाव्याच्या ओट्यावर तांदूळ तर्पित करतो तेव्हा फक्त आपण तांदूळ तर्पित करत नाही, तर त्या अनुषंगानं त्या जीवानं या मृत्यूलोकात केलेला प्रपंच आपण त्या विसाव्याच्या ओट्यावर मागच्या पिढ्यांसाठी तर्पित करत असतो. म्हणजे त्या जीवाचा त्या प्रपंचाशी विसाव्याच्या ओट्यावर घटस्फोट घेत असतो. आता जाणकार मंडळींना याही पुढचा संदर्भ जर हवा असेल तर लक्षात ठेवा महाराज, विसाव्याचा ओटा येईपर्यंत गेलेल्या व्यक्तीची नेत्ररेषा ही त्याच्या घराकडे असते, पण जेव्हा विसाव्याच्या ओट्यावर खांदा बदल होतो तेव्हा ती नेत्रेषा बदलून वैकुंठधामकडे केली जाते. कारण जेव्हा आपण तांदूळ तर्पित करतो तेव्हा त्या जीवाचा या मृत्यूलोकातील प्रपंचाशी घटस्फोट होतो आणि त्या जीवाचा पुढचा प्रवास सुरू होतो. पण लक्षात ठेवा महाराज, या विसाव्याच्या ओट्यावर त्या क्षणाला हिंदू धर्मशास्त्रानुसार या देहातील 16 श्राद्धांपैकी पहिलं श्राद्ध त्या ठिकाणी पूर्ण होतं, ज्याला गरुड पुराणामध्ये शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता अमान्य या शब्दाचा मराठी व्याकरण शास्त्रातून आपण जर विग्रह केला तर आम म्हणजे कच्च आणि अन्न म्हणजे धान्य. म्हणजे कच्च्या धान्य आधारे या मृत्यूलोकामध्ये या देहाचं जे पहिलं श्राद्ध पूर्ण होतं ते विसाव्याच्या ओट्यावर होतं, ज्याला गरुड पुराणातील शब्द आहे अमान्य श्राद्ध. आता मोजत चला, तिथून आपण वैकुंठधाम मध्ये आल्यानंतर लक्षात घ्या महाराज, पुण्य पावन तीर्थक्षेत्र सादलगावच्या मातीमध्ये आज जाणीवपूर्वक हे सांगण्याचं कारण यासाठी आहे कारण हिंदू धर्मशास्त्र असं सांगतं, जेव्हा या देहाला अग्निडाग दिला जातो तेव्हा तो देह राहत नाही, ती चिता राहत नाही, तिचे एका यज्ञात रूपांतर होतं आणि यज्ञ हा शास्त्रसंमतच व्हायला हवा. म्हणून पुण्य पावन सादलगावच्या मातीमध्ये आज ह्या क्षणापासून इथून पुढे एक नवीन सुरुवात वैकुंठधाम मध्ये व्हायला हवी. या पुढच्या काळात वैकुंठधाम मध्ये जर आईचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा हळदीचं स्वस्तिक काढलं पाहिजे. आणि जर वडिलांचा देह असेल तर ज्या ठिकाणी आपल्याला काष्ट म्हणजे लाकडांचं सरण रचायचं आहे त्या जागेवर पहिल्यांदा कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. कारण स्वस्तिक काढल्याशिवाय हिंदू धर्मशास्त्र कोणत्याही यज्ञाला परवानगी देत नाही. म्हणून या पुढच्या काळात लक्षात ठेवा, वैकुंठधाम मध्ये जर आईचा देह असेल तर हळदीचं आणि वडिलांचा देह असेल तर कुंकवाचं स्वस्तिक काढलं पाहिजे. हे स्वस्तिक काढल्यानंतर आपल्याला काष्ट म्हणजे लाकडाचं सरण रचलं जातं आणि त्यानंतर जाणकार मंडळी आपल्याकडे मुखामध्ये जल देण्याचा प्रघात आहे, ज्याला आपण उदक तर्पण श्राद्ध किंवा जलतर्पण श्राद्ध असं म्हणतो. आता जाणकार मंडळी, माझा तुम्हाला आज पुन्हा एक प्रश्न आहे, त्या ठिकाणी मुखामध्ये जल देण्यासाठी हंडा चालतो का? कळशी चालते का? अहो, जगातली ती एकमेव अशी जागा आहे जिथं कुठल्याही प्रकारचा चमचा सुद्धा चालत. मग लक्षात घ्या महाराज, त्या ठिकाणी वापर कशाचा होतो? अंगठ्याचाच का? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील स्वतंत्र विभाग असणार हस्तरेखा शास्त्र समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हस्तरेखा शास्त्र आधारे जर पाहिलं तर अंगठा आणि तर्जनीच्या मध्ये जो स्पेस म्हणजे जागा आहे, ही जागा हस्तरेखा शास्त्रानं आम्हाला पितृस्थानाची सांगितलेली आहे. मग बँकेच्या पासबुकवरची सही असू द्या, हक्क सोडचा कागद असू द्या किंवा झालेली झेडपीचे इलेक्शन असू द्या, कशाचा वापर आहे?
अंगठ्याचा, तसे प्रत्येक बुटात शास्त्र आहे महाराज. या बुटाचा वापर कुठं होतो? सामान्यपणे व्यवहार ज्ञानामध्ये जर आम्ही पाहिलं तर दूरची व्यक्ती दर्शवण्यासाठी या बुटाचा वापर होतो. आता या सगळ्या बुटांमध्ये पाहिलं तर बाबा हे सगळ्यात मोठं बोट आहे. आणि आपल्या आजूबाजूला आपण जर नीट निरखून पाहिलं तर मोठी लोक नेहमी घासली जातात. हेही दात घासायला उपयोगी पडत होतं. कोलगेट ब्रश लावून त्यांना राजीनामा दिला. या बोटाला अनामिका असं म्हणतात. अनामिका या शब्दाचा मराठी व्याकरण शास्त्र अन्वये अर्थ होतो ज्याला कुठलंही नाव नाही. या बोटाचा वापर कुठं होतो? गंध लावण्यासाठी. कारण कितीही प्रयत्न करा महाराज, या बोटाचा दुसरीकडे कुठेही वापर होऊ शकत नाही. म्हणून शेवटी याचा वापर कुठे ठरलेला आहे? गंध लावण्यासाठी. कारण पूर्वंपार काळापासून महाराज आपल्याकडे एक पद्धत चालता आली आहे. जी नोट कुठं चालत नाही ते एक तर मंदिराच्या दानपेटीत नाही तर महाराजांच्या पाकिटात चालते. राहिली शेवटी करंगळी. करंगळीचा वापर कुठं होतो? त्यासाठी आम्हाला हिंदू धर्मशास्त्रातील विवाह संस्कार समजून घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि विवाह संस्कारामध्ये महिला मंडळ आपल्याकडे जी सप्तपदी होते, ही सप्तपदी घेत असताना हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? सध्या प्री वेडिंगच्या नादात आमच्या लक्षात ते राहत नाही, पण हात पकडला जातो की करंगळी पकडली जाते? करंगळी म्हणजे 7 जन्माचं पर्क नातं जोडते, तिला करंगळी असं म्हणतात. आणि 7 जन्माचं रक्ताचं नातं स्मशानात जल देऊन तोडतो, त्याला अंगठा असं म्हणतात. जाणकार मंडळींना याही पुढचा संदर्भ जर हवा असेल तर लक्षात ठेवा महाराज. वैकुंठ धाम मध्ये जेव्हा आपण अग्निडाग देतो तेव्हा ती अग्नी वैकुंठ धाम मध्ये निर्माण केली जाते का? तर ती अग्नी घटामध्ये आपल्या घरून आणली जाते आणि त्याच अग्नीनं शेवटचा अग्निडाग दिला जातो. याचं धर्मशास्त्र कारण असं देतं. गरुड पुराण स्कंद क्रमांक 7 उत्तरार्ध आम्हाला सांगतो की जेव्हा खऱ्या अर्थानं सप्तपदी होते तेव्हा यज्ञ प्रज्वलित होतो. तो यज्ञ मंत्र अग्नीनं परिपूर्ण असतो. तीच अग्नी आपल्या घरी येते, आयुष्यभर आपल्या घरात आपली सोबत करते आणि त्याच अग्नीनं शेवटचा अग्निदाह सुद्धा दिला जातो. म्हणून तर विवाह संस्कारामध्ये करंगळीला, अंत्यसंस्कारात अंगठ्याला अनन्य साधारण महात्म्य. हा विषय तसा फार मोठा आहे, पण आपल्याला फक्त खऱ्या अर्थानं 15वं श्राद्ध म्हणजे वर्ष श्राद्ध समजून घ्यायचंय. मग त्यानंतर तिथून आपण घरी आल्यानंतर आपल्याकडे सारवून दिवा लावला जातो. आणि मला वाटतं सादलगावच्या मातीत पिढ्यानपिढ्या त्यासाठी एक शब्द आहे, कडुघास काढणे. बरोबर ना? ज्याला धर्मशास्त्रामध्ये शब्द आहे अन्न वैन श्राद्ध. अन्न वैन श्राद्ध झालं की दुसऱ्या दिवशी असतं, त्याला म्हणतात ब्रह्मवैन श्राद्ध. तिसऱ्या दिवशी आपण ज्या हस्ती जमा करतो त्याला गरुड पुराण शब्द आहे हस्तसंचयन श्राद्ध. त्यानंतर आपण नाशिकला जाऊन येतो, केशतर्पण श्राद्ध. त्यानंतर येतं ते हृदयपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते नाभीपूर्वक श्राद्ध. त्यानंतर येतं ते प्रेमपूर्वक श्राद्ध. आणि मग 10व्या दिवशी येतं ते म्हणजे दशपिंड श्राद्ध. आता हे 10 आणि आधीचे 2 किती झाले? 12. त्यानंतर 13व्या दिवशी येतं ते म्हणजे 13वीचं श्राद्ध. 13वीचं श्राद्ध पूर्ण झालं तिथून पुढे दर महिन्याला 11 महिन्यापर्यंत येतं ते म्हणजे दर महिन्याचं मासिक श्राद्ध. आणि 11 महिन्यांचं मासिक श्राद्ध पूर्ण झालं की हिंदू धर्मशास्त्रातील या मृत्यूलोकातील 16 श्राद्धांमध्ये 15व्या क्रमांकाला येतं ते म्हणजे आजचं प्रथम वर्ष श्राद्ध विठ्ठल. आणि खऱ्या अर्थानं बाबांच्या 5व्या पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं आणि आईंच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं सुरू असणारा हा नामयज्ञ सोहळा. आणि खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर बाबांना जाऊन 5 वर्षांचा काळ लोटलाय, आईंनाही देहानं जाऊन 1 वर्षांचा काळ लोटलाय. पण मात्र खऱ्या अर्थानं काही माणसं अशी असतात जी खऱ्या अर्थानं देहानं जातात पण अखंडपणे कर्मानं मात्र स्मरणात राहतात. केले दिगंबर ईश्वरा विभूती, केले दिगंबर ईश्वरा विभूती,
लक्षात घ्या महाराज, 5 वर्षापूर्वी बाबांचं आणि 1 वर्षापूर्वी आईंचं झालेलं दान शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. पण लक्षात घ्या, अध्यात्मशास्त्र सांगतं मनुष्य किती दिवस जगल्याला अध्यात्मशास्त्रामध्ये महत्त्व नाही, तर मनुष्य कसा जगला याला महात्म्य आहे. आणि आईबाबांचं जीवन जर यथार्थ पाहिलं तर साध्याच माणसांचे बनते तुफान मोठे, हलतो समुद्र सारा, ढळते आकाश मोठे. साधी साधी माणसं जेव्हा ध्येयानं पेटून उठतात, खऱ्या अर्थानं आपल्या कर्म संस्कार संस्कृती आणि चरित्राला आपल्या जगनाचा पाया बनवता, काळ्या ठिकाणमध्ये पंढरीचं राऊळही पाहता आणि कांदा मुळा भाजी अवघी विठाई माझी, जगाच्या मालकाचा प्रत्यंतर कांदा मुळा भाजीमध्ये पाहतात, तेव्हा किती असामान्य कर्तृत्व करू शकतात याचं आदर्श उदाहरण म्हणजे आईबाबांचं जीवन होतं. खऱ्या अर्थानं आपल्या लेकरांना पैशापेक्षाही संस्कारांचं महात्म्य त्यांनी इतकं अंतकणात रुजवलं. मग त्या खऱ्या अर्थानं नंदकुमार दादा असतील, राजेंद्र दादा असतील, त्यांच्या दोनही कन्या असतील, हा संबंध परिवार असेल, नवे नवे त्यांच्या सुनबाई असतील, नातवंड असतील, या सगळ्यांना संस्काराने एवढं परिपूर्ण केलं की शून्यातून या कुटुंबाचा प्रवास होताना आज कुटुंबाची ही उंची आहे. या उंचीवरती जात असताना आज धन्यता ही त्या मातेपित्यांना देणंही तितकंच गरजेचं आहे, कारण त्यांनी दिलेल्या संस्कारांचा वसा यथार्थपणे या कुटुंबाने जपलेला आहे. पण महाराज, अध्यात्मशास्त्राद्वारे विचार करताना खऱ्या अर्थानं जर पाहिलं तर हिंदू धर्मशास्त्र सांगतं आजच्या दिवशी 3 विधींना अनन्यसाधारण महात्म्य आहे. पहिला विधी म्हणजे जो काही काळापूर्वी घरात झाला तो पिंडदान विधी आहे. आणि गरुड पुराण सांगतं गेलेल्या व्यक्तीच्या पुण्यसाठ्यामध्ये तो पुण्यत्व प्रदान करत असतो. यानंतर होणारा अन्नदान विधी हा त्या कुळाच्या पुण्यसाठ्यामध्ये पुण्यत्व प्रदान करतो. आणि सध्या वर्तमान काली सुरू असणारा नामयज्ञ सोहळा कालांतराने त्याच मार्गाला जायचा आहे, पण जाण्या अगोदर हवं कसं हे शिकवण्यासाठी वर्तमानकाली यज्ञ म्हणजे नामयज्ञ सोहळा आहे. आणि त्या अनुषंगाने संबंध आदरणीय व्यासपीठ आणि विशेषत्वानं आज ठिकाणी उपस्थित असणार महाराष्ट्राच्या मातीचं वारकरी क्षेत्रातलं भूषण. आणि ज्यांनी खऱ्या अर्थानं जर पाहिलं गेलं तर महाराष्ट्रात खऱ्या अर्थानं असं एकही कीर्तनकार नाही की ज्याबरोबर त्यांचे प्रेमाचे संबंध नाही. आणि ज्यांनी आवाज दिला तर कीर्तनकार आला नाही असं कधी होत नाही. परम आदरणीय महाराष्ट्राचं वैभव आदरणीय अविनाश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. महाराज मनपूर्वक आपलेही ऋण या ठिकाणी व्यक्त करतो, संबंध व्यासपीठाचे ऋण व्यक्त करतो. आणि विशेष तत्वानं खऱ्या अर्थानं अत्यंत गोड अशी दादा आपली सिस्टम आहे. मनपूर्वक आपल्या या सगळ्या विद्यार्थ्यांचे आणि आलेल्या सर्वच पै पाहुण्यांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करत खऱ्या अर्थानं जर विचार केला, आज ज्या कारण परत्वे आपण या ठिकाणी आहोत, 1 वर्षापूर्वी आईंचं झालेलं जाणं, महाराज परमार्थाच्या वाटेवर प्रपंचातून विचार केला तर कुटुंबातून आई वडिलांचं जाणं म्हणजे खऱ्या अर्थानं घर नावाच्या पंढरीतून साक्षात विठ्ठलात आणि रुक्मिणीचं जाणं असतं. कारण तुमचं माझं सोडून देव, पण ज्या जगाच्या ब्रह्मांडाच्या मालकानं ही सृष्टी निर्माण केली त्या जगाच्या मालकाला सुद्धा या मृत्यू लोकात अवतार कार्य घेताना आईच्या गर्भातून जन्म घेण्याचा मोह आवरता आला नाही. म्हणून तर आजही प्रभू रामचंद्रांना कौशल्याचा राम म्हटलं जातं, तर भगवान कृष्णांना देवकी नंदन यशोदेचा काना म्हटलं जातं. जगाची माऊली बनलेल्या माझ्या ज्ञानोबरायांना रुक्मिणीचा ज्ञाना म्हटलं जातं, तर लोक कल्याणकारी स्वराज्य निर्माण करणाऱ्या शिवरायांना जिजाऊ कुमार म्हटलं जातं. मग असं मातापित्याचं श्रेष्ठत्व काय आहे? मराठी भाषेत एक सुंदर सुभाषित आहे, जे ना पाहे रवी ते पाहे कवी, जे सूर्यही पाहू शकत नाही ते पाहण्याची दिव्य दृष्टी या मृत्यूलोकात ज्या कवीला प्राप्त झाली, महाराज तो कवीही आजपर्यंत आई आणि वडील या 2 शब्दांवरती लिहिताना या 2 शब्दांच्या पुढे कधी पूर्ण विराम देऊ शकला नाही. यापेक्षा मात्यापित्याची महती काय वर्णन करावी. तरीही आज बाबांच्या 5व्या आणि आईंच्या प्रथम पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं आपण आई या शब्दाला या मृत्यूलोकात या व्यासपीठावर उपमा पाहिजे. कारण समुद्र आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये एक साम्य आहे. खऱ्या अर्थानं समुद्र गंगेचं निर्मल जल असू द्या अथवा गटारीचं नाल्याचं घाण पाणी असू द्या, समुद्र दोन्ही पाणी आपल्या अंतकरणामध्ये आनंदानं साठवून घेतो. त्याप्रमाणे आईला मुलगा चांगला असू द्या अथवा वांगला असू द्या, ज्ञानी असू द्या अथवा अज्ञानी असू द्या, आईही त्याला आपल्या मायेच्या पंखाखाली घेत असते. मग आपल्या आईला आपण समुद्राची उपमा दिली पाहिजे. पण क्षणभर विचार केला आणि जाणवलं आपल्या घरातल्या आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही. कारण समुद्रानं गंगेचं निर्मल जलही अंतकरणात साठवलं, तसं गटारीचं नाल्याचं घाणपाणीही साठवलं. पण महाराज साठवलेलं सगळंच पाणी अवघ्या पुढच्या 2 मिनिटात समुद्रानं मात्र खारट करून टाकलं. याउलट तुमच्या माझ्या आईनं अमृताहूनही गोड दूध तुम्हाला मला पाजलं.
कळून चुकलं, आई समुद्रापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आपल्या आईला समुद्राची उपमा देताच येणार नाही मान्य. मग आपल्या आईला आपण सूर्याची उपमा दिली तर? कारण सूर्य आणि तुमच्या माझ्या घरातल्या आईमध्ये सुद्धा एक साम्य आहे. जगात जेव्हा अंधकार दाटलेला असतो तेव्हा जगाला प्रकाशमान करण्याचं काम सूर्य करत असतो. आणि तुमच्या माझ्या जीवनात ज्ञानाचा प्रकाश दिलाय ती म्हणजे आपली आई आहे. मग आपल्या आईला आपण खऱ्या अर्थानं सूर्याची उपमा दिली पाहिजे. पैशांवर विचार केला आणि जाणवलं आपल्या आईला सूर्याची उपमा देताच येणार नाही. कारण खऱ्या अर्थानं अजून मला वाटतं 11:30 वाजले नाही, पण आज सूर्य एवढा तापलाय की मगाशी खऱ्या अर्थानं मंडपाच्या बाहेर उभा असणारा प्रत्येक जण आता सावलीच्या अपेक्षेने मंडपात बसू लागलाय. पण विचार करावं, आपली आई तर घरात 75 वर्षांची झाली, पण आकारण आणि विनाकारण आपल्या लेकरांवर कधी तापलीच नाही. कळून चुकलं, आई तर सूर्यापेक्षा श्रेष्ठ आहे. मग महाराज, आपल्या आईला उपमा देताच येणार नाही का? हो महाराज, या मृत्यूलोकात आपल्या मातेला उपमा देताच येणार नाही. कारण मा या शब्दा खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तो उपमा या शब्दातच मा शब्द आहे. जिच्याशिवाय जीवात मा पूर्ण होऊ शकत नाही, जिच्याशिवाय महात मा पूर्ण होऊ शकत नाही. नव्हे ब्रह्मांडाचा धनी असणारा परमात्मा ही मातृत्वाशिवाय पूर्णत्वाला जाऊ शकत नाही. म्हणतो जगाच्या मालकाच्या मूर्तीसोबत ज्या मूर्तीची पूजा संत परंपरा करते ती आपल्या मातेची मूर्ती आहे. आई तुझ्या मूर्ती वाली, या जगात मूर्ती नाही. आई तुझ्या मूर्ती वाली, या जगात मूर्ती नाही. मला गाव दिला गाव तुझे मला ठिकाण नाही. आणि मला गाव दिला गाव तुझे मला ठिकाण नाही. मला जन्म दिला गाव तुझे मला ठिकाण नाही. मला जन्म दिला गाव तुझे मला ठिकाण नाही. बालपणी मी खेळत खेळत होतो जवाना, अमृताहुनी गोड काजलात पाना. अमृताहुनी गोड काजलात पाना. तुझ्या उन्हाळ्याची कधी जाणीव झाली नाही. तुझ्या उन्हाळ्याची कधी जाणीव झाली नाही. आणि मला जन्म दिला गाव तुझे मला ठिकाण नाही. आणि मला जन्म दिला गाव तुझे मला ठिकाण नाही. हो, आणि मला जन्म दिला गाव तुझे मला ठिकाण नाही. आणि मला जन्म दिला गाव तुझे मला ठिकाण नाही. लक्षात घ्या महाराज, या मृत्यूलोकात जन्माला आलेला जीवात्मा असू द्या, जीवात्माला घडवणारा महात्मा असू द्या, आणि महात्म्याचं महात्म्य पण पूर्णत्वाला नेणारा ब्रह्मांडाचा धनी परमात्मा असू द्या, मातृत्वाशिवाय पूर्णत्वाला जातच नाही. म्हणून तर आपल्या संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही या मृत्यूलोकात स्वतः श्रेष्ठ दर्जा तुमच्या माझ्या घरातल्या माता पित्यांना बहाल केला. तुका म्हणे माया बाबे,
एकदा जोरदार कडवून टाळ्यांचे समस्त स्वरगंधर्व तालाने टाळ महर्षींसाठी झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, वारकरी संप्रदाय कळसणारे जगद्गुरु तुकोबाराय सांगता, तू का म्हणे माय बापे अवघी देवाची स्वरूपे. नव्हे नव्हे तर गणरायांनाही जेव्हा ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण करायची होती तेव्हा गणरायांनी ब्रह्मांडाला प्रदक्षिणा पूर्ण न करता आपल्या मात्या पित्यांभोवती म्हणजे भोलेनाथ आणि मा पार्वती भोवती प्रदक्षिणा पूर्ण करून सकळ ब्रह्मांडाला संदेश दिला. या सृष्टीमय ब्रह्म जर कोण असेल ते आपले माता पिता आहेत, म्हणजेच आपल्या संत परंपरेनंही आणि भगवान परमात्म्यानंही स्वतः श्रेष्ठ दर्जा या मृत्यू लोकात जर कोणाला दिला असेल ते आपले माता पिता आहेत. मग जाणकार मंडळी प्रश्न उपस्थित करतील, महाराज तुम्ही जर भगवंता श्रेष्ठ दर्जा आपल्या घरातील माता पित्यांना देत असाल त्याला काही सिद्धांत, कारण अध्यात्मशास्त्र हे सिद्धांतावर आधारभूत आहे आणि नक्कीच आहे. कारण लक्षात घ्या महाराज, या मृत्यू लोकामध्ये तुमच्या माझ्या आईनं तुमच्या माझ्यावर याच मृत्यूलोकात एकूण जे 5 उपकार केलेत ना, साक्षात जगाचा मालक ब्रह्मांडाचा धनीही ते तुमच्या माझ्यावर करू शकत नाही. म्हणून तर संत परंपरेने भगवान परमात्म्यानं स्वतः श्रेष्ठ दर्जा आपल्या माता पित्यांना बहाल केला. मग महाराज आपल्या आईनं आपल्यावर असे या मृत्यूलोकात कोणते उपकार केले की तिचा दर्जा भगवंतासम श्रेष्ठ आहे? आईनं केलेलं पहिलं दान सांगतो. आता सादलगाव हा सगळा जर परिसर पाहिला तर हा पट्टा म्हणजे वेगाने विकसित झालेला भाग आहे. औद्योगिकरण, बारमाही शेती यामुळे नाही म्हटलं तरी 20% बाहेरची लोक आता कामाच्या, व्यापाराच्या, गुराळाच्या निमित्तानं या भागात वास्तव्याला आलेली आहेत. अशीच एक बाहेरची व्यक्ती कामाच्या, व्यापाराच्या, व्यवसायाच्या, नोकरीच्या निमित्तानं या परिसरात आली. त्याला चांगलं काम, चांगली नोकरी मिळाली. मात्र 2 दिवस सादलगाव आणि परिसरामध्ये तो वेड्यासारखा फिरत होता, कारण त्याला या परिसरात भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नव्हतं. शेवटी तो रस्त्याच्या कडेला कमानीजवळ बसलेला असताना कोणीतरी त्याला विचारलं, दादा 2 दिवसापासून पाहतोय तुम्ही आमच्या गावात वेड्यासारखे फिरताय, काय कारण आहे? त्यानं सांगितलं, दादा अहो मला इथं चांगलं काम मिळालंय, मला इथं चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस तुमच्या गावात मी वेड्यासारखा फिरतोय, कारण तुमच्या गावात मला भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो. एखादी खोली तर कुठं मला भाड्याने मिळेल का? एवढे शब्द ऐकले आणि त्या दूध घालायला चाललेल्या व्यक्तीने सांगितलं, दादा इथून जर थोडस पुढे गेला तर अशीशी वस्ती आहे, त्या वस्तीवर अशीशी व्यक्ती आहे, त्यांच्याकडे 1 खोली भाड्याने द्यायला होती असं परवा मला दूध डेअरीवर कळालं होतं, तुम्ही जाऊन चौकशी तर करून या. एवढे शब्द ऐकले आणि दुसऱ्या दिवशी तो व्यक्ती सकाळी तुमच्या घरी आला. त्यानं तुमच्या घराची बेल वाजवली, तुम्ही दरवाजा उघडला आणि त्यानं तुम्हाला हात जोडून सांगितलं, दादा अहो मला इथं चांगलं काम मिळालंय हो, मला इथं चांगली नोकरी मिळाली हो, पण 2 दिवस झाले तुमच्या गावात वेड्यासारखा फिरतोय, कारण भाड्यानं राहिला घर मात्र कुठंच मिळत नाही हो, तुमची खोली मला भाड्याने देता का? एवढे शब्द ऐकले आणि कॉलर ताट करून तुम्ही त्याला सांगितलं, दादा 40,000 रुपये डिपॉझिट आणि 3,000 रुपये महिन्याचं भाडं जर तुम्ही देणार असाल तरच माझी खोली मी तुम्हाला भाड्याने देईल, अन्यथा देणार नाही. त्यांना हात जोडून सांगितलं, दादा परतीच आहे तर 40,000 डिपॉझिट द्यायला मी तयार आहे, पण या भागात 2,000 पर्यंत खोलीचं भाडं आहे, मी तुम्हाला महिन्याचं 2,000 रुपये भाडं नित्य नेमानं देतो, तुमची खोली मला भाड्याने द्या. तुमचा व्यवहार ठरला आणि दुसऱ्या दिवशी सकाळी तो व्यक्ती घर सामान घेऊन आला. त्यानं घर सामान खाली केलं आणि तुमच्या घरात भाडेकरू म्हणून राहू लागला. दर महिन्याला तुम्हाला खऱ्या अर्थानं ठरलेलं 2,000 रुपये भाडं देऊ लागला. 11च महिने तो तुमच्या घरात राहिला आणि 11 महिन्यानंतर त्यानं खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर इथूनच मागे 6 किलोमीटर वरती रस्त्याच्या कडेला 2 गुंठे जागा घेतली आणि ते छोटस घर बांधून आता कायमच राहण्यासाठी तो त्या ठिकाणी खऱ्या अर्थाने निघून गेला. पण लक्षात ठेवा महाराज, त्यानंतर या सादलगावच्या मातीतला कोणताही व्यक्ती मरेपर्यंत कुठेही भेटला तरी शेवटच्या श्वासापर्यंत तो एक वाक्य नेहमी प्रत्येकाला म्हणत राहतो, दादा ज्यावेळेस मी या भागात आलो ना, सादलगावच्या मातीत आलो ना, माझ्याकडे पाऊल ठेवायला सुद्धा जागा नव्हती हो, पण तुमच्या गावातला तो देव माणूस होता, त्यानं मला या गावात पहिलं पाऊल ठेवायला त्यानं मला हक्काची त्याची जागा दिली हो. विचार करा, आम्ही आमच्या फायद्यासाठी, आम्ही आमच्या लाभासाठी ज्याच्याकडून 40,000 रुपये डिपॉझिट घेतलं, आम्ही आमच्या फायद्यासाठी ज्याच्याकडून न चुकता दर महिन्याचं 2,000 रुपये भाडं घेतलं, फक्त 11च महिने तो आमच्या घरात राहिलाय, तरी त्यानंतर मरेपर्यंत तो आम्हाला देव माणूस म्हणतो. या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना जिनं कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवस अनन्वित त्रास सहन करून
तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकामध्ये येण्यासाठी, या मृत्यूलोकात येत असताना पहिलं पाऊल ठेवायला आनंदानं तिनं तिच्या गर्भाशयात जागा करून दिली. म्हणून तर आज आपण हे संबंध जग पाहतोय. त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं. ऐशी कवळाची जाती, ऐशी कवळाची लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं आम्ही आमच्या लाभासाठी जकडून 40,000 डिपॉझिट घेतलं. आम्ही आमच्या फायद्यासाठी, लाभासाठी जकडून दर महिन्याचं 2,000 रुपये भाडं घेतलं. फक्त 11च महिने तो आमच्या घरात राहिला, तरी मरेपर्यंत तो आम्हाला देव माणूस म्हणतो. माझ्या सृष्टीवर तुम्ही आणि मी येत असताना कोणतंही डिपॉझिट न घेता, कोणतंही भाडं न घेता, उलट 9 महिने 9 दिवस अनन्वित त्रास सहन करून तुम्हाला आणि मला या मृत्यूलोकात पहिलं पाऊल ठेवायला, अनंत यातना सहन करून जिनं पहिल्यांदा गर्भाशयात जागा दिली. म्हणून तर आज आपण हे जग पाहतोय. मग त्या आईला देव नाही तर काय म्हणायचं, देव नाही तर काय म्हणायचं. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील पहिलं दान म्हणजे या मृत्यूलोकात तुम्ही आणि मी येत असताना तिनं पहिलं पाऊल ठेवायला जागा दिलीये. म्हणून आज आपण हे जग पाहतोय. आईनं केलेलं या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. प्रत्येक स्त्रीच्या जीवनाला 3 जन्म असतात. पहिली ती जन्माला आली, दुसरा तिचा विवाह झाला आणि तिसरी ती बाळंत झाली. मराठी व्याकरण शास्त्राप्रमाणे संस्कृत व्याकरण शास्त्रातही व्याकरण शास्त्राचे 2 उपप्रकार म्हणजे 2 उपसर्ग आपल्याला पाहायला मिळतात. एक म्हणजे आभाळ विश्वकोश आणि दुसरा म्हणजे रत्नमाला विश्वकोश. तुम्ही कुठूनही विग्रह करा, बाळंत या शब्दाचा अर्थ होतो बाळ होत असताना, यदा कदाचित जिचा अंतही होऊ शकतो म्हणजे मृत्यूही ओढावू शकतो. ही प्रक्रिया म्हणजे बाळंत आहे. अशी परिस्थिती निर्माण झाली. बाळाच्या गळ्याभोवती नाळ आवळला गेला. आईच्या गर्भातलं पाणी वेगानं कमी होऊ लागलं आणि सर्व तपासण्या केल्यानंतर डॉक्टरांनी शेवटी असा निष्कर्ष काढला की
की एक तर आपण बाळाला जीवनदान देऊ शकतो अथवा बाळाच्या आईला जीवनदान देऊ शकतो. डॉक्टरांनी सगळे रिपोर्ट तपासल्यानंतर तिच्या नवऱ्याला विचारलं, दादा एक तर आम्ही तुमच्या उद्याच्या भविष्याला म्हणजे तुमच्या खऱ्या अर्थानं लेकराला जीवनदान देऊ शकतो अथवा तुमची धर्मपत्नी अर्धांगिनी तुमच्या बायकोला जीवनदान देऊ शकतो, आम्ही काय निर्णय घ्यावा? नवऱ्यानं क्षणाचा विलंब न करताना, डॉक्टर साहेब माझी बायको जगली पाहिजे. डॉक्टरांनी सासऱ्यांना विचारलं आम्ही काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची सून जगली पाहिजे. तोपर्यंत मुलीचे जन्म देणारे आई वडील माहेराहून हॉस्पिटल पर्यंत आले होते. शेवटी डॉक्टरांनी ऑपरेशन थिएटरच्या आत जाण्या अगोदर त्यांना विचारलं काय करावं? त्यांनी सांगितलं, डॉक्टर साहेब आमची लेक जगली पाहिजे. पण लक्षात ठेवा महाराज, भुलीचे डॉक्टर येईपर्यंत, भुलीचे इंजेक्शन देईपर्यंत आणि कळ घेणारी ही माऊली वेदनेनं बेशुद्ध होईपर्यंत डॉक्टरांना शेवटपर्यंत मात्र एकच सांगत राहते, डॉक्टर साहेब माझं काही झालं तरी चालेल, माझा मृत्यू झाला तरी चालेल, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, फक्त एक आईच करू शकते. एकदा जोरदार कडाउंटाळ्या होऊन जाऊ द्यात महाराज. खऱ्या अर्थानं पाहिला गेलं, नवऱ्यानं स्वार्थ पाहिला बायको जगली पाहिजे, सासऱ्यांनी स्वार्थ पाहिला आमची सून जगली पाहिजे, मातापित्यांनी स्वार्थ पाहिला आमची लेक जगली पाहिजे. पण काही मिनिटातच मातृत्वाचं लेणं मांडीवर घेणारी ती माऊली मात्र बेशुद्ध होईपर्यंत सांगत राहते, डॉक्टर साहेब माझे प्राण गेले तरी चालतील, पण माझं लेकरू जगलं पाहिजे. या जगात फक्त एक आईच करू शकते, फक्त एक आईच करू शकते. अहो याही पुढे जाऊन सांगेल, महिला मंडळ बाळ जन्माला येईपर्यंत 9 महिने 9 दिवसांचा कालखंड जातो. या 9 महिने 9 दिवसांच्या कालखंडामध्ये आपल्याकडे साधारणपणे 4 सोनोग्राफी केल्या जातात. पण या 4 सोनोग्राफींमध्ये 7व्या महिन्याच्या अगोदर तुम्ही रोज जरी सोनोग्राफी केली तरी बाळाच्या हृदयाचे ठोके 7व्या महिन्याच्या अगोदरच्या कोणत्याही सोनोग्राफी सम्यकपणे मोजता येत नाहीत. बाळाच्या हृदयाचे ठोके 7व्या महिन्याच्या सोनोग्राफीतच तपासले जातात आणि त्यानंतर डॉक्टर असं सांगतात, काळजी करायचं कुठलंही कारण नाही, बाळाच्या हृदयाचे ठोके अत्यंत व्यवस्थित आहे. आता याच व्यासपीठावर एका मिनिटासाठी आपण इथं मेडिकल सायन्सचा अभ्यास करूया. कारण मेडिकल सायन्स आपल्याला असं सांगतं की तुम्ही मी जो श्वास घेतो, हा घेतलेला श्वास आपल्या फुफ्फुसापर्यंत पोहोचतो, त्यानंतर हृदयात त्याचं पंपिंग होतं, त्यानंतर हृदयाचा ठोका पडतो. म्हणजे मेडिकल सायन्स आधारे श्वास घेतल्याशिवाय हृदयाचा ठोका पडू शकत
नाही. मग बाळ तर आईच्या गर्भात आहे, मग बाळ श्वास घेतं कसं? उद्या जाऊन तुम्ही कोणत्याही एमडी डॉक्टरांना विचारा, डॉक्टर तुम्हाला सांगतील बाळ कुठलाही श्वास घेत नाही. आई जो श्वास घेते त्यातला अर्धा श्वास 9 महिने 9 दिवस ते आपल्या लेकराला समर्पित करत असते. आणि पुरुष मंडळी, मला तुम्हाला जाणीवपूर्वक या ठिकाणी हे वाक्य यासाठी सांगायचं होतं की मेडिकल सायन्सचा टिपणा नावाचा खऱ्या अर्थानं जो रिपोर्ट दिलाय त्यानुसार खऱ्या अर्थानं त्यांनी हे सिद्ध केलंय की तोच अर्धा श्वास तुमच्यावर आणि माझ्यावर घेण्याची जर वेळ आली तर पुढच्या 13.5 तासांच्या आत आपल्याला व्हेंटिलेटर म्हणजे कृत्रिम श्वासात जोडावाच लागतो. ती माऊली मात्र 9 महिने 9 दिवस आपला अर्धा श्वास आपल्या बाळाला अर्पण करत असते. अहो, याही पुढे जाऊन सांगेल, महिला मंडळ बाळ जन्माला आलं की बाळ पहिल्यांदा रडतं. चूक की बरोबर? बाळ जर नाहीच रडलं तर डॉक्टर चिमटा काढून का होईना ते बाळ रडवतात, पण जोपर्यंत बाळ रडत नाही तोपर्यंत आईशी असणारा बाळाचा नाळ कापला जात नाही. आणि बाळ कितीही गुटगुटीत असू द्या, बाळ कितीही सुदृढ असू द्या, पण जर बाळ रडण्याच्या अगोदर आईशी असणारा बाळाचा नाळ कापला तर मेडिकल सायन्स सांगतं पुढच्या काही मिनिटात बाळ गतप्राण होतं, जागेवर प्राण सोडतं म्हणजे मरतं. याचं कारण असं आहे, बाळ आईच्या गर्भात असताना बाळाच्या डाव्या बाजूचे जे फुफ्फुस आहे हे गर्भात चालू असतं आणि उजव्या बाजूचे जे फुफ्फुस आहे हे बाळ गर्भात असताना पूर्णतः बंद म्हणजे कोरकट्ट असतं. बाळ ज्यावेळेस गर्भाच्या बाहेर येतं, बाळ या मृत्यूलोकात पहिल्यांदा रडतं, त्यावेळेस या मृत्यूलोकात ते पहिला श्वास घेतं आणि घेतलेला पहिला श्वास त्याच्या बंद असणाऱ्या उजव्या झडपेपर्यंत पोहोचला जातो. त्यानंतर उजव्या बाजूची झडप उघडते. ती झडप उघडल्यानंतर डॉक्टर नाळेसह त्या बाळाला आपल्या हातावर पालथं घेतात. दोन्ही फुफ्फुस सुरू झाल्याची आधी स्वतः खात्री करतात आणि ही खात्री डॉक्टरांना पटल्यानंतर ती आईशी असणारा बाळाचा नाळ कापतात आणि त्यानंतर या मृत्यूलोकात बाळाला जीवदान मिळतं. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील दुसरं दान म्हणजे प्राणदान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आता एखादा म्हणे रक्तदान काय मोठी गोष्ट आहे महाराज, 2-2.5 हजार रुपयाला आज रक्ताची आणि 7,500 पर्यंत प्लाझ्माची बाटली मिळते. पण लक्षात ठेवा महाराज, तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आज विज्ञान युगात विज्ञान क्षेत्रात एवढे प्रचंड महाकाय शोध लावले, पण आजही विज्ञान युगात विज्ञान क्षेत्रात एक शोध मात्र आजही लावता आला नाही. तो म्हणजे आईचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या आणि बाळाचा ब्लड ग्रुप कोणताही असू द्या, तरी आईचं रक्त बाळाला आणि बाळाचं रक्त आईला चालतं कसं, आजही विज्ञानाला न उलगडलेलं कोड आहे. तुम्ही कुणालाही रक्त द्या, पण ज्याला तुम्ही रक्तदान करून जीवदान देणार आहात ना, पहिली गोष्ट त्याच्याबरोबर तुमचा ब्लड ग्रुप मॅच व्हावा लागतो. आणि दुसरी गोष्ट, ज्याला तुम्ही रक्तदान करणार आहात त्या शहरात एक तरी अगोदरचा रक्ताचा थेंब असावा लागतो, तरच तुमचं रक्त तुम्ही त्याला परावर्तित म्हणजे ट्रान्सप्लांट करू शकता. पण लक्षात ठेवा महाराज, या देहातील पहिला रक्तात थेंब जिने निर्माण या मृत्यूलोकात केलाय ती म्हणजे आपली आई आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील तिसरं दान म्हणजे रक्तदान आहे. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील चौथं दान म्हणजे अस्थिदान आहे. 2 भावांमध्ये जर प्रॉपर्टीवरून वाद झाले तर मी हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. 2 मित्रांमध्ये कॉलेजमध्ये वाद झाले तर मी हाडांच्या बळावर बोलतो, पाहून घेईल. पण ज्या हाडांच्या बळावर तुम्ही मी बोलतोय ना, ही तुमच्या माझ्या शरीरातली हाडं आपल्या आईनं स्वतःच्या रक्ताचं पाणी करून तुमच्या माझ्या शरीरात निर्माण केली. आईनं फक्त हाडं नाही दिली हो, ती मजबूत होण्यासाठी तिनं दुधा वाटे कॅल्शियम सुद्धा दिलं. विचार करा, आम्ही 80 वर्षात झालो तरी केस सुंदर दिसावे म्हणून केस काळे करण्यासाठी डायचा वापर करतो. महिला मंडळ, आम्ही जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत जर हिशोब करायचं ठरवलं तर चेहरा सुंदर दिसावा म्हणून आपण 2 ते 2.5 टन पावडर चेहऱ्यासाठी वापरतो. पण शेवटचा दिवस येतो, वैकुंठ धाम मध्ये अग्निडाग दिला जातो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी जेव्हा आपण अस्थी आणायला जातो तेव्हा काळे केलेले केस राहत नाही, सजवलेला चेहरा राहत नाही, राहतात त्या फक्त अस्थी म्हणजे हाड, कारण त्या आमच्या आईनं आम्हाला दिलीत. अहो, लोखंड मातीत टाका, 2 वर्षात गंजून त्याची माती होते. पण आजही लाखो नाही तर करोडो वर्षापूर्वीचे मानवी हाडांचे अवशेष आजही उत्खनन करताना जसेच्या तसे सापडतात, कारण ही माती सुद्धा मातेनं दिलेल्या हाडांची माती करू शकत नाही. मातृत्वाचा चौथा उपकार आहे.
आणि आईनं केलेलं या मृत्यूलोकातील शेवटचं 5वं दान. पण हे दान मांडण्यापूर्वी ज्या व्यासपीठावर मी उभा आहे त्या व्यासपीठाच्या वारकरी परंपरा मला ज्ञात आहे. पण माझ्या शब्द आणि विषयाला या व्यासपीठावर न्याय द्यायचा आहे. म्हणून इथं बसलेल्या प्रत्येक आईच्या चरणावरती मुलगा या नात्याने साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो आणि माझ्या शब्द विषयाला न्याय द्यायचा आहे. म्हणून या व्यासपीठावर हा शब्द उच्चारतो. आईनं केलेलं 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. जी तिची लज्जा तिनं जन्मात त्या वडिलांसमोर कधी उघडी होऊ दिली नाही, जी तिची लज्जा तिनं सख्या भावासमोर कधी उघडी होऊ दिली नाही. पण महाराज, लेकराला जर भूक लागली ना तर मात्र आई काळ पाहत नाही, आई वेळ पाहत नाही, आई जागा पाहत नाही. पहिल्यांदा पान आपल्या लेकराच्या तोंडात देते, कारण त्या लेकराची भूक त्या माऊलीसाठी सर्वस्व असतं. आईनं केलेल्या मृत्यूलोकातील 5वं दान म्हणजे लज्जादान आहे. साक्षात भगवान परमात्मा ही करू शकत नाही असे 5 दान या मृत्यूलोकात आपल्या मातेनं आपल्यावर केले. म्हणून तर संत आणि भगवंत परंपरेनंही स्वतः श्रेष्ठ दर्जा मृत्यूलोकामध्ये माता पित्यांना दिलाय. आता तिथं बसलेले सगळे वारकरी आहे आणि वारकरी म्हटलं आषाढी कार्तिकी माघ चैत्र हा आपला श्वास आहे. पण ज्या पंढरीच्या परमात्म्याला भेटायला आपण पंढरीच्या रावळात जातो तो पंढरीचा परमात्माही पंढरीच्या रावळात आलाच कसा हो? अहो, पुंडलिकांच्या घरामध्ये मुलबाळ नव्हतं, म्हणून तर पुंडलिकाने आपली धर्मपत्नी आणि माता पित्यांना बरोबर घेतलं आणि काशी यात्रा केली. काशीला वास्तव्याला असताना त्यांनी खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाच्या नामानं टाहो फोडला. पण जगाचा मालक मात्र अवतीर्ण झालाच नाही. पण इकडे रोहिदास महाराजांनी आपलं कर्म करताना आपल्या मातापित्यांची सेवा केली, तर स्वतःहून त्यांच्या चर्मभंड्यामध्ये गंगा माता पराविष्ट झाली. त्यांचे लोहदंड माझ्या पुंडलिकांनी हाती घेतला. चंद्रभागेच्या काठावर ज्या ठिकाणी तरुण उठला त्या ठिकाणी छोटीशी झोपडी बांधली आणि तेच देवत्व जेव्हा आपल्या माता पित्यांना दिलं तेव्हा मात्र न बोलवताही आमंत्रणा विनाही स्वतःहून द्वारकेचा राणा पंढरपूर निवास झाला. मग आपणही आपल्या घरातल्या त्याच मातापित्यांची ती सेवा करू शकलो तर तोच पंढरीचा राया आपल्या घरीही स्वतःहून आल्याशिवाय राहणार नाही. हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. कारण या ब्रह्मांडातलं प्रत्येक नातं डोळे उघडल्यानंतर सुरू झालं. पण जिथं जिनं फक्त संवेदना जाणल्या आणि खऱ्या अर्थानं आयुष्यभरासाठी बाईपणाचा त्याग केला आणि मातृत्वाचा शेवटच्या श्वासापर्यंत स्वीकार केला, ते नातं म्हणजे मातृत्वाचं आहे. तिनं खऱ्या अर्थानं जन्मल्यानंतरच नाही तर फक्त गर्भात जाणीव झाल्यानंतर आपल्या लेकरासाठी सर्वस्व अर्पण केलं. म्हणून तर आजच्या अभंगातील प्रथम चरणामध्येही त्या मातेला
आमचे समस्त स्वरगंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी पुन्हा एकदा जोरदार कडावून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, खऱ्या अर्थानं जगाच्या मालकाच्या नामाचा टाहू पुंडलिकांनी फोडला, पण जगाचा मालक आलाच नाही. पण मात्र जेव्हा तेच दैवत्व त्याने आपल्या मात्या पित्यांमध्ये पाहिलं, तेव्हा मात्र जगाचा मालक आमंत्रणाशिवाही धावतच आला. आणि फक्त धावतच आला नाही तर युगे 28 विटेवर उभा, 28 युगांपासून उभा ठाकला. मग आपणही पुंडलिकाप्रमाणे आपल्या मात्यापित्यांची सेवा करू शकलो तर मला वाटतं जगाच्या मालकाकडे जाण्याची गरज नाही. जगाचा मालक स्वतःहून आल्याशिवाय राहणार नाही, हे सगळ्यात मोठं वास्तव आहे. आणि खऱ्या अर्थाने या निमित्तानं जे एक वाक्य मात्र जबाबदारीने बोलून जातो की 1 वर्षापूर्वी आईंचं, 5 वर्षापूर्वी बाबांचं कुटुंबातून जाणं झालं, पण दोघांची, या दोन्ही भावंडांनी नातवंड असतील, त्यांच्या आदर्श सुनबाई असतील, खऱ्या अर्थानं त्याचप्रमाणे त्यांच्या कन्या असतील, जावई असतील, ही सगळा परिवार असेल, या परिवारानं केलेली सेवा इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेली आहे. पण महाराज जाताना या महाराष्ट्राची दुर्दम्य शोकांतिकाही मांडून जातो. असे श्रावण बाळ मात्र आज फार कमी घरांमध्ये राहिले, हे सुद्धा अलीकडच्या काळातलं जळजळीत वास्तव आहे. अलीकडच्या काळात तर ग्रामीण भागातही मुलंच खऱ्या अर्थानं वडिलांना म्हणतात, काय केले माझ्यासाठी. इथंही कोणी एखादा असा असेल ज्याला वाटत असेल ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलं, तर मी सांगतो म्हणून फक्त पुढच्या 3 मिनिटात 3च गोष्टी करून पाहाव्या. पुढच्या 3च मिनिटात तुम्हाला स्पष्ट होईल आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय. ज्याला वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना पहिली गोष्ट करावी. आता मागच्या संबंध 2025चा जर आपण अभ्यास केला तर महाराष्ट्र सरकारच्या मेटा या संस्थेच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्रामध्ये मागच्या संबंध वर्षात 2 जानेवारी ते 28 नोव्हेंबर 2025 पर्यंत सरकारी आकडेवारीनुसार 7363 एक दिवसाचं लेकरू आई हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला बाळा त्यात अनाथ म्हणून ठेवून निघून गेल्याच्या दुर्दैवी घटना घडल्या. ज्यांना वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, त्यांना मी सांगतो म्हणून एखाद्या मोठ्या हॉस्पिटलच्या नाल्याच्या कडेला जाऊन पाहावं. बाळा त्यात ठेवलेलं 1 दिवसाचं लेकरू, ज्या लेकराच्या अंगावरची लाली सुद्धा उतरलेली नसते आणि जीवाच्या कांतानं ते लेकरू मात्र टाहो फोडत असतं. त्या लेकराचं वय पहा आणि त्या जागेवर आज आपलं वय पहा. त्या लेकराच्या जीवनातलं दुःख पहा, आपल्या जीवनातला वर्तमानातला आनंद पहा. त्या लेकराचं उद्याचं भविष्य क्षणभर डोळ्यासमोर आणा आणि आपल्या आई वडिलांनी उद्याचं आपलं सुरक्षित केलेलं भविष्य क्षणभर आठवा. कळून चुकेलो आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलंय. महाराज ज्याला वाटतं ना आपल्या मात्या पित्यांनी आपल्यासाठी काय केलंय, आता येताना पाहिलं मग 2-3 ठिकाणी रस्त्यांची कामं चालू आहे ना. त्या नवरा बायको दगडी फोडतायत आणि त्यांच्या अवघ्या 10-10 वर्षाची लेकरं या 43-44च्या टेम्परेचर मध्ये अनवानं पायानं 10-10 वर्षाची लेकरं ती खडी डोक्यावर घेऊन दिवसभर त्या रस्त्यावर टाकतायत. अरे त्या लेकरांचं वय पहा, आज आपलं वय पहा. त्या लेकरांच्या या वयातले कष्ट पहा, आपल्या जीवनातला वर्तमानातला या वयातला आनंद पहा. त्या लेकरांचं उद्याचं कष्टमय भविष्य आठवा आणि आपल्या आई वडिलांनी सुरक्षित करून ठेवलेलं तुमचं माझं भविष्य क्षणभर आठवा. कळून चुकेल आपल्या आई वडिलांनी आपल्याला काय दिलंय. महाराज ज्याला वाटतं ना आपल्या आई वडिलांनी आपल्यासाठी काय केलंय, मी सांगतो म्हणून फक्त एकदा अनाथ आश्रमाला नक्की भेट द्या आणि 10 मिनिटं त्या लेकरांच्या डोळ्यात डोळे घालून त्यांचं भूत भविष्य वर्तमान पहा आणि आपलं भूत भविष्य वर्तमान आठवा. कळून चुकेलो आपल्या मात्या पित्यांनी आपल्याला काय दिलंय. महाराज पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. जो खऱ्या अर्थानं कुटुंबात जर आनंद असेल तर आपल्या आईला उंबऱ्यात उभं करतो, पण कुटुंबावर दुःखाची काळ रात्र आली तर स्वतः मात्र ढाल बनून उभा ठाकतो. कारण तो फक्त बाप, पप्पा, डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर उभा असणारा तो तुमच्या माझ्या घरातला श्रीहरी विठ्ठलस्त असतो. अहो पुरातन काळापासूनचा अभ्यास करा. माझं लेकरू वनवासाला जाणार म्हणून धाय मुखून रडणारी कौसल्या माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू वनवासाला जाणार, माझ्या जगण्याचा आधार संपला म्हणून बसल्या जागी प्राण सोडणारे राजा दशरथ मात्र आमच्या लक्षात राहत नाही. शोकांतिका माझ्या लेकराला कंस मारेल म्हणून रडणारी देवकी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझं लेकरू जगलंच पाहिजे म्हणून त्या यमुनेला आलेल्या महापुरातूनही स्वतःच्या प्राणांची पर्वा न करता आपल्या लेकराला नंद घरी गोकुळात घेऊन जाणारे वसुदेव मात्र लक्षात राहत नाही. शोकांतिका माझ्या लेकराला खऱ्या अर्थाने सामान्य स्वीकारावं म्हणून रडणारी रुक्मिणी माता प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरांना सामान्य स्वीकारलंच पाहिजे म्हणून इंद्राणीच्या घाटावर स्वतःला आनंदाने समर्पित करणारे विठ्ठल पंत लक्षात राहत नाही. शोकांतिका माझ्या लेकरांना स्वराज्य निर्माण करावं
भावना जोपासणाऱ्या जिजाऊ प्रत्येकाला ज्ञात आहे. पण माझ्या लेकरानं स्वराज्य निर्माणच केलं पाहिजे म्हणून तोरण्याच्या पायथ्याशी धन ठेवून स्वराज्याला प्रथम बळकटी देणारे राजे शहाजीराजे लक्षात राहत नाही. शोकांतिका. म्हणून तर मी नेहमी म्हणतो महाराज, वडील हे फणसासारखे असतात. फणसाच्या बाहेरचे काटे पाहिले म्हणून जर आम्ही फणसाच्या जवळ कधी गेलोच नाही तर फणसाच्या आतमध्ये मुलायम गर असतो तो आम्हाला कधी मिळणारच नाही. त्याप्रमाणे आम्ही आमच्या घरामध्ये वडिलांचे बाह्य रंगाने क्रोधाचे काटे पाहिले म्हणून जर वडिलांच्या कुशीत कधी गेलोच नाही तर वडिलांच्या अंतकरणामध्ये सुद्धा वाहणारा मायेचा धरा असतो तो आम्हाला कधी दिसणारच नाही. महाराज, आता लग्न सीजन चालू आहे. लक्षात घ्या महाराज, तो एक बाप असतो जो भविष्य आपल्या लेकरांसाठी समर्पित राहत असतो. खऱ्या अर्थानं विस्तवासारखा जगणारा तो आयुष्याच्या शेवटी मात्र कोळसा होत जातो. पण कोळसा होण्या अगोदर सुद्धा आपल्यातला तो प्रकाश आपल्या लेकरांना समर्पित करून जातो. कारण तो फक्त बाप पप्पा डॅडी नसतो, तर घर नावाच्या पंढरीमध्ये दुःखाच्या विटेवर भासणारा तुमच्या माझ्या घरातला श्रीहरी विठ्ठलच असतो. महाराज, आता सध्या लग्न सीजन चालू आहे. इथंही या वर्षी जर कुणाच्या घरात मुलीचं लग्न असेल ना, किंवा मागच्या 2 वर्षात कुणाच्या घरात जर मुलीचं लग्न झालं असेल ना, तर लक्षात ठेवा, आमचा शेतकरी बाप कितीही श्रीमंत असू द्या, आमच्या शेतकरी बापाचा सातबारा कितीही मोठा असू द्या, पण आपल्या लेकीचं जर लग्न करायचं म्हटलं, आमच्या शेतकरी बापाला सोसायटीचं बिनव्याजी कर्ज, संस्थेचं जामीनकी कर्ज आणि बँकेमध्ये जमिनीचं मॉर्गेज केल्याशिवाय आपल्या लेकीचं लग्न सुद्धा करता येत नाही. ही आजची जळजळीत अवस्था आहे. अहो, बापाची नजर लेकीवर गेली आणि बापाला जाणीव झाली आपली मुलगी उपवर झाली. त्या बापानं पायातला 2 किलोचा धोंडा झिजवला आणि भेटणाऱ्या प्रत्येकाला सांगू लागला, दादा, एखादा चांगला मुलगा असेल तर सांगा बरं, लेकीचं लग्न करायचंय. औंदा पाहता पाहता 1 महिन्यांचा काळ निघून गेला. कांद काढणीचं काम चालू होतं. आमचा शेतकरी बाप शेतात राबत होता आणि त्याच वेळी त्याच्या खिशातला मोबाईल कानाला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन पाहुण्यांचा होता आणि पाहुणे उत्तरले, दादा, अहो, एक चांगला मुलगा आहे, एक चांगली पार्टी आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा, पाहुणे म्हणतात उद्याच पाहायला यायचे तुमच्या लेकीला. अरे, या बापानं एवढे शब्द ऐकले आणि हातातला विळा जागेवर टाकला आणि धावत धावत तो बाप तुमच्या आईच्या जवळ गेला. तुमच्या आईला सांगितलं, रुक्मिणी, तुझ्या लेकीला पाहिला उद्या पाहुणे येणार आहेत ग, सगळी तयारी करून ठेव बरं. माझ्या बहिणींनो, आजही भूतकाळ आठवून तुमचा साक्षी गंत झाला तो दिवस डोळ्यासमोर आठवून पहा.
सकाळी 11चा सुमार होता. पाहुणे घरात बसले होते. बाजूला खुर्चीवर तुमचे वडील बसलेले होते आणि मुलगी चहाचा ट्रे घेऊन आज पाहुण्यांच्या समोर आली. आज बापाची पहिल्यांदा नजर लेकीच्या हातातल्या चहाच्या ट्रेवर गेली आणि माझं लेक माझ्यापासून दूर जाणार, माझं काळीज माझ्यापासून दूर होणार म्हणून पहाडासारखे असणाऱ्या बापाचे डोळे सुद्धा डबडबून गेले. माझ्या बहिणींना आज पहिल्यांदा त्या बापाची नजर तुमच्या अंगावरच्या शालूवर गेली आणि हीच माझ्या लेकीची अखेरची माहेरची साडी म्हणून त्या बापाच्या डोळ्यातला एक अश्रू त्या कब्बशीवर कोसळला. पण त्याच वेळी पहाडासारख्या असणाऱ्या बापाच्या मनात विचार आला, अरे माझी लेक माझ्यापासून दूर होणार, पण आता तर माझ्या लेकराच्या नवीन आयुष्याची सुरुवात होणार म्हणून डोळ्यात आलेली आसव सुद्धा त्या बापानं आतल्या आत गिळली. आनंदानं लेकीकडे पाहू लागला. 20-25 मिनिटांचा वेळ निघून गेला आणि खऱ्या अर्थानं मध्यस्थीनं बाहेर हाक मारली. वडील बाहेर आले आणि मध्यस्थीनं सांगितलं, दादा पार्टी चांगली आहे, मुलगा चांगला आहे, तुमच्या लेकीच्या आयुष्याचं सोनं होईल बरं. पण दादा पाहुणे म्हणतात लग्न मात्र आपल्याला काढून द्यावं लागेल. अरे एवढे शब्द या बापानं ऐकले आणि त्या बाप मनोमन विचार करू लागला. मागच्या वर्षी कांद्यानं माती केली, अजून कांदा मातीत आहे. खऱ्या अर्थानं जवळ तर पैसे नाहीत, आता तर ऊस तुटतोय, हातात तर काहीच नाही. अरे माझ्या लेकीचं लग्न आहे, चांगला हॉल पाहायचं म्हटलं 2-2.5 लाख रुपये निघून जातील. पाहुण्यांचा मानपान संसार घ्यायला 2-2.5 लाख जवळ हवेत. माझ्या लेकीचे दागिने बनवायला 3-3.5 लाख रुपये खर्च आहे, 7-8 लाख रुपये खर्च आहे. जवळ तर पैसे नाही, करावं काय? माझ्या बहिणींनो आजही आठवून पहा, तुमचं लग्न होईपर्यंत तुम्ही घरात कितीही चुका केल्या तरी प्रत्येक वेळी तुमच्या चुकांना माफ करून तुम्हाला कुशीत घेणारा हा तुमचा बाप. पण तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून एक जरी चूक झाली तर त्याला घराच्या उंबऱ्यात उभं करून त्याला धारेवर धरणारा हाच तुमचा बाप. पण आज पहिल्यांदा त्या बापानं तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाला जवळ घेतला आणि सांगितलं, पाप्या अरे तुझी ताई आयुष्यात दुसरं काय मागणार आहे? अरे तुझी ताई सुखी झाली तर मी आनंदानं मरायला मोकळा झालो रे. माझ्या आयुष्यात मला दुसरं काही नको, पण तुझी ताई सुखी झाली पाहिजे. माझ्या बहिणींनो आज पहिल्यांदा तुमच्या वडिलांच्या डोळ्यातली आसव तुमच्या 10वीला असणाऱ्या भावानं पाहिली आणि तुमचा भाऊ उत्तरला, बाबा काळजी करू नका, आपण रात्रीचा दिवस करू, दिवसाची रात्र करू, हाडाची काढ करू, पण आपली ताई सुखी राहिली पाहिजे. माझ्या बहिणीनं एवढाच आधार तुमच्या 10वीला असणाऱ्या भावाकडून तुमच्या वडिलांना मिळाला आणि वडील घरात धावत आले. पाहुण्यांकडे पाहिलं आणि सांगितलं, पाहुणं अहो पाहता काय, फोडा सुपारी. माझ्या बहिणींनो आजही आठवा तुमचा साक्षी गंध झालेला दिवस, ज्या दिवशी सबंध दिवस आणि सबंध रात्र तुम्ही तुमच्या सुरू होणाऱ्या नवीन प्रपंचाच्या स्वप्नात रममान होता. पण या तुमच्या शेतकरी बापाच्या जीवनातली ती रात्र अशी होती की सबंध रात्र तो बाप मात्र पैसे आणावेत कुठून, पैसे जमवेत कसे या विवेचनेत उशीवर कूज बदलत राहिला. सकाळी दुधाची किटली घेऊन तो डेअरीवर गेला ना, त्या दिवशी दुपारचे 12 वाजले तरी आमचा बाप घरी आलाच नाही. कारण त्यानं डेअरीवर दूध घातलं आणि तिथून धावत तो पतसंस्थेत गेला, बँकेत गेला, मित्रांकडे गेला. अनेकांच्या पायावर या बापाने डोकं टेकवलं, पण कुठून तरी पैसे जमा करून तुमचं लग्न मात्र धुमधडाक्यात केलं. माझ्या बहिणींनो आजही तुमचा बस्ता बांधलेला दिवस आठवून पहा. अरे 35,000चा तुम्हाला शालू घेताना या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण माझ्या बहिणींनो तुमच्या लग्नाच्या दिवशी मात्र त्या बापानं घातलेल्या बनियांची थिगळं मोजायला या जगाच्या पाठीवरचा प्रत्येक दुर्बिणीचा डोळाही अपूर्ण होता. त्या बापानं तुम्हाला 10,000चे सँडल घेताना या शेतकरी बापाच्या चेहऱ्यावर आनंद होता. पण तुमच्या लग्नाच्या आदल्या दिवशी मात्र उद्या गडबडीत आपल्या चपलेचा वात निघू नये म्हणून आदल्या दिवशी चंभाराकडे जाऊन आपल्या चपलेला 2 चुका मारून आणणाराही हाच तुमचा शेतकरी बाप होता. पण पडद्यामागे जगणारा बाप कधी पडद्यासमोर आमच्या येत नाही. म्हणून वास्तवातला आमच्या घरातील खऱ्या अर्थानं पंढरीचा विठ्ठल आमच्या समोर असून आम्हाला समजत नाही. शोकांतिका भले त्या बापानं कर्ज केलं, पण तुमचं लग्न मात्र धूमधडाक्यात करून दिलं. 1 वर्ष गेलं, कोरोना आला, कोरोनाची ही 2 वर्ष निघून गेली आणि आता मागचाच गेलेला मार्चचा महिना असावा, 27-28 मार्चची तारीख होती आणि हाच तुमचा बाप गावातल्या हॉटेलमध्ये चहा पीत मित्रांसोबत बसला होता. पण त्याच वेळी सोसायटीच्या शिपायानं दुरून पाहिलं. शिपाई धावत आला, वडिलांच्या हातामध्ये एक लिफाफा दिला. आमच्या शेतकरी बापानं चहाचा कप टेबलवर ठेवला आणि लिफाफा फोडून ते पत्र वाचू लागला. पत्र सोसायटीचं होतं, पुढच्या 3 दिवसात हप्ता जमा करायचा होता. अरे बापाच्या पायाखालची वाळू सरकली. महिना झालाय बँकेतून 3 वेळा फोन आलाय, मागच्या 15 दिवसात 8 वेळा पतसंस्थेतून फोन आलाय.
आज सोसायटीचं पत्र हातात आहे, जवळ पैसे नाही, करावं काय? त्याही दिवशी माझ्या बहिणीनं दुपारी 12ची वेळ होती. या बापाच्या पोटातली भूक जागी झाली होती, पण तो बाप घरी नाही आला. तिथून धावत मित्रांकडे पाहुण्यांकडे गेला. कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले आणि दुसऱ्या दिवशी धावत सोसायटी जाऊन हप्ता भरला. खऱ्या अर्थानं तिथून फक्त सोसायटीच्या 3च पायऱ्या उतरला आणि त्याच्या खिशातला मोबाईल खणानला. आमच्या शेतकरी बापानं फोन कानाला लावला. फोन जावयाचा होता आणि जावई उत्तरला, मामा अहो अभिनंदन, तुम्ही बाबा होणार आहात. अरे शेतकरी बापाला काय आनंद झाला. माझं लेकरू बाळकपणाला येणार आहे, माझी लेक बाळकपणाला येणार आहे, मी बाबा होणार आहे. धावत धावत तुमच्या घरी जाऊन तुमच्या आईला सांगावं म्हणून त्या बापानं गाडीला चावी लावली आणि वेगानं घराकडे निघाला. पण माझ्या बहिणींनो, तुमचं माझं घर म्हणजे गावापासून 1-1.5 किलोमीटर दूर असणार. बाप गावातल्या चौकात आला आणि राहून त्या बापाचा पाय मात्र गाडीच्या ब्रेकवर गेला आणि उजवा हात खिशावर आला. बाप विचार करू लागला, अरे आता तर 4 मित्रांकडे उसनवारी केली तेव्हा हप्ता भरलाय, माझं लेकरू बाळकपणाला येणार आहे. सरकारी दवाखान्यात न्यायचं म्हटलं तरी मेडिकलला 10-20 हजार जवळ हवेत, पण माझ्या खिशात उगा 8,000 रुपये. त्याही दिवशी तो बाप घरी नाही आला. तिथून धावत तो ऊस संस्थेच्या ऑफिसमध्ये गेला. तिथून धावत तो दूध डेअरीच्या ऑफिसमध्ये गेला. मागचं एखादं बिल, एखादा बोनस येणे का त्या बापानं पाहिलं, ज्याला बळीराजा म्हणून डोक्यावर घेतो ना. पण ह्याच तुमच्या बापाला त्या दिवशी अवघे 10,000 जमा करायला दुपारचे 3 वाजले. बापानं कुठून तरी पैसे जमा केले. तो धावत घरी आला. तुमच्या आईला सांगणार, रुक्मिणी तुझी लेक बाळकपणाला येणार आहे ग. पण तो बाप काही बोलायचा. तुमच्या आई मात्र घराच्या दरवाजात उभी होती. बाजूला संपलेले गॅस सिलेंडरची टाकी होती आणि तो बाप काही बोलणार एवढ्यात तुमच्या आई उत्तरले, अहो कुठं होतात, आज बुधवार आहे, गॅसची टाकी संपलीये, गावात गॅसची गाडी आली असेल, जा लवकर गॅस घेऊन या. माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा, त्या दिवशी तुमच्या या शेतकरी बापानं एक वेळ तुमच्या आईकडे पाहिलं, दुसऱ्या वेळेस संपलेल्या गॅस सिलेंडरच्या टाकीकडे पाहिलं आणि तिसऱ्या वेळेस बाजूला पडलेल्या सरपणाकडे बोर्ड दाखवून सांगितलं, आजपासून ते सरपंच जा. जोपर्यंत माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होणार नाही, तुझी गॅसची टाकी सुद्धा मी आणणार नाही. माझ्या बहिणींनो, आजही तुमचे बाळपणाचे माहेरचे 2 महिने आठवून पहा. तुम्ही तुमच्या बाळपणासाठी माहेरी होतात ना. दुखलं खुपलं तुमची आई तुम्हाला कुशीत घेत होती. हा बाप मात्र शेतात राबत होता. दुपारी 12 वाजता घरी जेवायला आला. हात धुताना तुम्हाला रोज एकच प्रश्न विचारायचा, बाळा तब्येत बरी आहे ना, आणि पुन्हा जेवण करून शेताकडे निघून जायचा. जगानं कुशीत घेणारी आई पाहिली, आई जवळची वाटली, जगाला बाप मात्र निष्ठुर वाटला. पण माझ्या बहिणींनो, तुमच्या बाळपणाच्या याच 2 महिन्याच्या काळात हाच तुमचा शेतकरी बाप तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता आपल्या हुंदक्यांचा आवाज घरात कुणाला येऊ नये म्हणून डोक्याखालची उशी तोंडात घालत होता आणि अंगावर चादर घेऊन आतल्यात हमसून रडून देवाला सांगत होता, देवा माझं उभं आयुष्य माझ्या लेकीला दे, पण माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप होऊ दे. पण तो बाप अंधारात रडला म्हणून तर जगाला दिसलाच नाही, म्हणून तर बाप मायेचा सागर असा कुठलाच कवी कधी म्हटला नाही. माझ्या बहिणींनो, आजही तुमची खऱ्या अर्थानं पाहिला गेलं तर बाळपणाची रात्र आठवून पहा. रात्रीच्या 10:30चा सुमार होता. तुमची आई बाहेरच्या दालनात धावत आली. ते नवऱ्याला हलवला, अहो उठा, पोरीचं पोट दुखतंय हो. बाप चढदिशी उठला. सायकल असेल, मोटरसायकल असेल, तुम्हाला बरोबर घेतलं दवाखान्यापर्यंत आला. माझ्या बहिणींनो, आजही ती रात्र आठवून पहा. खऱ्या अर्थानं ओपीडीच्या आत जाताना मुलीला वेदनेची किंचाळी आली. ती किंचाळी आईनं पाहिली आणि त्याच ठिकाणी आईच्या डोळ्यातून खळखळा अश्रू उघळू लागले. पण जगानं मात्र दरवाज्यात उभा असणारा बाप पाहिला. बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं म्हणून तर जगानं त्या बापाला निष्ठुर म्हटलं. पण त्यावेळेस तो बाप मात्र काळजातून रडत होता म्हणून जगाला दिसत नव्हता. कारण इथं बसलेल्या प्रत्येकानं आपल्या आईला कधी ना कधी रडताना पाहिलंय. पण इथं बसलेला असा एकही नाही हो ज्यानं स्वतःच्या वडिलांना आजपर्यंत कधी हमसून रडताना पाहिलंय. अरे हा बाप रडला नाही असं नाही, स्वतःची आई गेली, त्याच्या खांद्यावर तिरडी होती, पण तरी डोळ्यात पाणी नव्हतं. का? कारण त्याला आपल्या बहिणींचा आधार व्हायचं होतं. स्वतःचा जन्माता बाप गेला, हातात मडकं होतं, पण तरी त्या बापाच्या डोळ्यात पाणी नव्हतं. का? कारण त्याला आपल्या भावंडांचा आधार व्हायचं होतं. स्वतःची बायको जरी तारुण्यात गेली, त्या बापा रडायची परवानगी नाही. का? कारण त्याला आपल्या लेकरांचा आधार व्हायचं असतं. अरे स्वतःचं एकुलतं एक पोरग जरी खांद्यावर आलं तरी त्या बापा रडता येत नाही. का? कारण त्याला कुटुंबाचा कणा व्हायचं असतं. आईला डोळे जसे डोळ्यांच्या जागेवर दिलेत ना, तसे या शेतकरी बापालाही डोळे डोळ्यांच्याच जागेवर दिले. पण जगाच्या मालकानं आईला रडायची परवानगी डोळ्यातून दिली.
या बापाला डोळ्यातून रडायची परवानगी दिलीच नाही. म्हणून बाप जेव्हा जेव्हा रडलाय, काळजातून रडलाय, म्हणून त्या जगाला दिसलाच नाही. म्हणून तो बाप नावाचा आमच्या पंढरीतला विठ्ठल आजपर्यंत आम्हाला उमगलाच नाही. वेळ अधिक होतोय माझ्या बहिणींनो, शेवटच्या 3च मुद्द्यांवरती येतो. खऱ्या अर्थानं आजही तुमची बाळतपणाची रात आठवून पहा. सकाळी 4:45चा सुमार होता, तुम्ही हॉस्पिटलमध्ये शुद्धीवर आलात. तुम्ही शुद्धीवर आलात ना, तेव्हा तुमच्या डाव्या बाजूला पाळण्यात तुमचं गोंडस लेकरू होतं, तर उजव्या बाजूला खुर्चीवर तुमची आई बसलेली होती. पाहता पाहता 7:30 वाजेपर्यंत तुमचा नवरा पेढा आणि बर्फीचा बॉक्स घेऊन दवाखान्यात आला होता. 10:30 वाजेपर्यंत तुमची बहीण तुम्हाला भेटायला आली होती. दुपारी 1:30 वाजेपर्यंत खऱ्या अर्थानं तुमचे सासरे दवाखान्यात होते. पण या जगातला एक व्यक्ती असा होता ज्याचं दर्शन तुम्ही बाळंत झाल्यानंतर तुम्हाला 7 तासानंतर झालं, आणि तो तुमचा हा शेतकरी बाप होता. कारण येणारा प्रत्येक जण तुमच्या तोंडात पेढा आणि बर्फी घालत होता. पण त्या दिवशी हॉस्पिटलचे सिझरचे 60,000 भरल्याशिवाय तुम्हाला हॉस्पिटलमधून डिस्चार्ज मिळणार नव्हता. म्हणून ताणवानं पायानं हा बाप मात्र अनेक मित्रांकडे उसनवारी पाहत होता. अरे कुठून तरी त्या बापानं पैसे जमा केले, धावत दवाखान्यापर्यंत आला. आईला माहित नव्हतं. आई उतरल्या, अहो कुठं होतात? तुम्हाला कळालं, तुम्ही बाबा झालात. माझ्या बहिणींनो, कधीच नाही, पण त्या दिवशी हा बाप पहिल्यांदा त्या हॉस्पिटलच्या पायरीवर बसून हमसून रडला. यासाठी नाही, 1-2 टक्क्यानं पैसे आणले, 2 महिन्यात द्यायचे, म्हणून त्या बापाच्या डोळ्यात एकही अश्रू नव्हता. पण देवा, तुझे लाख उपकार झाले, माझ्या लेकराचं बाळपण सुखरूप झालं. म्हणून त्या बापाच्या डोळ्यातून उघळते आनंद अश्रू होते. पण ओपीडीच्या बाहेर येऊन आम्ही ते पाहिलेच नाही. आमचा बाप म्हणजे पिता आम्हाला कळालाच नाही. माझ्या बहिणींनो, आजही तुमची लग्नाची आदली रात्र आठवून पहा. तुमच्या अनेक मैत्रिणी तुमच्या घरी आल्या होत्या. हातावर मेहंदी काढायचं काम चालू होतं, आणि मैत्रिणींच्या गरड्यामध्ये तुम्ही तुमच्या प्रपंचाची स्वप्न रेखाटत होतात. पण त्याच वेळी आतल्या खोलीतून तुमच्या आईची नजर तुमच्यावर गेली, आणि एकाच वेळी हजारो विंचवानी डंख करावा असं यातनांचं काहूर तुमच्या आईच्या मनात निर्माण झालं. शेवटी न राहून ती माऊली तुमच्या जवळ धावत आली. तुमच्या मैत्रिणीचा गरडा तिनं बाजूला केला, आणि तुमच्या गळ्यात पडून त्या रात्री ती लहान लेकरासारखं हमसून रडू लागली. ती आई तुम्हाला सांगत होती, बाळा, माझ्या जगण्याचा आधार तू, बाळा, माझ्या जगण्याचा श्वास तू. पण लेकरा, उद्यापासून या घराचा वासा तुला दिसणार नाही बाळा. उद्यापासून माझ्या शेजारची उशी पोरकी होईल बाळा. उद्यापासून माझं लेकरू कायमचं माझ्यासाठी आता पाहुणं होईल बाळा. आणि खऱ्या अर्थानं ती गळ्यात पडून लहान लेकरासारखं रडू लागली. माझ्या बहिणींनो, आजही आठवा, तुमच्या हातावर काढलेल्या मेहंदीला त्या दिवशी साखर पाणी लावायची गरज पडलीच नाही. कारण तुमच्या आईच्या डोळ्यातल्या अश्रूंनी त्या रात्री तुमची मेहंदी ओलीचिंब झाली होती. पण 20 मिनिटांचा वेळ निघून गेला, आणि शेवटी मुलीनंच विचारलं, आई, उद्या मी जाणार, तुला काहीच वाटत नाही? खऱ्या अर्थानं तुझ्या डोळ्यातले आसव थांबत नाहीत. पण बाबा, ते तर बाहेर मांडव बांधतायत ग, त्यांना काहीच वाटत नाही का? माझ्या बहिणींनो, आजही आठवून पहा. रात्री 10:30ची वेळ होती. तुम्ही धावत तुमच्या वडिलांच्या जवळ गेलात. वडिलांचे खांदे पकडल्याने विचारलं, बाबा, उद्या मी जाणार, तुम्हाला काहीच वाटत नाही? आजही आठवा. तुमच्या वडिलांनी शांतपणे तुमच्या डोक्यावर हात ठेवला आणि सांगितलं, बाळा, जा लवकर आवरून झोपून घ्या. उद्या सकाळी लवकर उठायचंय. संध्याकाळी वरात असेल, परवा जेजूरला जाणं होईल. 2-3 दिवस जागृतीमुळे पित्तवून आजारी पडशाल. बरं, जा लवकर, सगळे झोपून घ्या. एवढंच तो बाप शांतपणे बोलला. अंधारात निघून गेला. जगानं दुरून पाहिला, जगाला निष्ठुर वाटला. पण त्या रात्री तुम्ही सगळे झोपल्यानंतर रात्रीच्या 12 वाजता खऱ्या अर्थानं घराच्या मागच्या भिंतीला टेकून पहाटेच्या 5 वाजेपर्यंत माझं लेकरू कायमचं दूर जाणार म्हणून पहाडासारखा असणारा हा बाप गुडघ्यात डोकं घालून ओक्साबोक्सी रडलेला आम्ही घराच्या मागच्या भिंतीकडे जाऊन पाहिलाच नाही. बाप म्हणजे पिता कळालाच नाही. आजही खऱ्या अर्थानं माझ्या बहिणींनो, पाहिला जर गेलं तर आजही तुम्ही तुमच्या माहेरी फोन करताना तुमच्या वडिलांच्या हातात मोबाईल असतो, आणि तुमचं नाव वाचलं की वडील एकही शब्द न बोलता फक्त हिरवं बटन दाबतात आणि फोन तुमच्या आईकडे देतात. आणि प्रत्येक वेळी तुमच्या आईला तुमचा एकच प्रश्न असतो, आई, बाबा कुठे? त्यांना नाही बोलायचं. आणि ठरल्याप्रमाणे तुमची आई तुम्हाला एकच उत्तर देते, तुला तर माहितीये ना बाळा, ते कधी फोन बोलतात, पण फोन ठेवल्याबरोबर कसंय माझं सोनूलं हे विचारणारा तो बाप असतो, तो पिता असतो. जोपर्यंत तो घरात असतो वटवृक्षाची माया असते. ज्या दिवशी तो वटवृक्ष कोसळतो आयुष्याला विरानपण आल्याशिवाय राहत नाही. आणि 5 वर्षापूर्वी जठार परिवारामधून वडील नावाचा वटवृक्ष आणि 1 वर्षापूर्वी आई नावाचा वटवृक्ष ढासळल्यानं
झालेलं दुःख शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. कारण खऱ्या अर्थानं बाबांना जाऊन 5 वर्ष झाले, पण जवळपास नंदकुमार दादांचा माझा जवळजवळ 10 वेळा फोन झाला असेल. पण प्रत्येक फोनच्या वेळेस खऱ्या अर्थानं त्या आई वडिलांची माहिती मी कधीही विचारलं तर ते गदगद झाल्याशिवाय राहत नाहीत. खऱ्या अर्थानं मातापित्यांची ह्या वयातली ही उंची मुलांच्या अंतकणात ममत्वानं तेव्हाच असते जेव्हा त्या मातापित्यांचे संस्कार अभेद्य असतात. आणि जेव्हा ते संस्कार अभेद्य असतात तेव्हा लेकरं सुद्धा कशी दिपसतात. ती नंदकुमार दादा राजेंद्रासारखे सात्विक असतात. अभंगाचं द्वितीय चरण. आमचे समस्त स्वर गंधर्व ताल आणि टाळ महर्षींसाठी एकदा जोरदार कडाळून टाळ्या झाल्या पाहिजेत. लक्षात घ्या महाराज, या कुटुंबातून 5 वर्षापूर्वी बाबांचं 1 वर्षापूर्वी आईंचं झालेलं जाणं शब्दांमध्ये व्यक्त होणारच नाही. आणि वास्तवामध्ये जर पाहिलं तर त्या मातापित्यांची सेवा या दोनही चिरंजीव, दोनही कन्या आणि एकदा जोरदार टाळ्या त्यांच्या सुनबाईंसाठी होऊन जाऊ द्यात महाराज. कारण मी आल्याबरोबर जेव्हा मला कार्यक्रम पत्रिका आली, आई आणि बाबांचं जर वय पाहिलं, या वयापर्यंत घरातला हा सन्मान जेव्हा टिकतो त्याचं वास्तवातलं श्रेय जर कुणाचं असेल तर त्यांच्या आदर्श सुनबाईंचं आणि खऱ्या अर्थानं नातसुना, नातवंड आणि खऱ्या अर्थानं या परिवाराचं आहे. आणि पाहिला जर गेलं तर या कुटुंबातून आईचं झालेलं जाणं, या कुटुंबातून वडिलांचं झालेलं जाणं जसं या मुलांसाठी, पुतण्यांसाठी, या कुटुंबासाठी दुःखदायक आहे, त्याचप्रमाणे खऱ्या अर्थानं या सगळ्या नातवंडांसाठी त्यांच्या आजीबाबांचं जाणं हे खऱ्या अर्थानं शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. आणि खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण अनुषंग असल्यामुळं जाणीवपूर्वक खऱ्या अर्थानं पुण्यस्मरण ह्या विषयाच्या अनुषंगानं आपण पुढे जाण्याचा प्रयत्न केला. पण महाराज, जाताना फक्त माझ्या बहिणींनो, भावाच्या नात्यानं आज तुम्हाला एक कळकळीची शेवटी विनंती करून जाणार आहे. कारण या कुटुंबातील आजीबाबांचं त्यांच्या नातवंडांवर असणारं प्रेम आणि नातवंडांचं त्यांच्या आजीबाबांवर असणारं प्रेम हे इथं बसलेल्या प्रत्येकानं अनुभवलेलं आहे. पण खऱ्या अर्थानं जर पाहिला गेलं तर आज बहुतांश कुटुंबांमध्ये याच नात्यात आलेला दुरावा हा खऱ्या अर्थानं आजच्या संस्कृतीला विघातक ठरतोय. वास्तवता आहे आता जवळजवळ महाराष्ट्रामध्ये 60% कुटुंबात, कारण आम्ही सायकोलॉजिस्ट म्हणूनच काम करतो, 60% कुटुंबात महाराज आता एक सध्या सगळ्यात मोठा प्रॉब्लेम जर कोणता असेल तर सध्या लहान मुलं हट्टी होण्याचं प्रमाण वेगानं वाढत चाललंय. लहान मुलं एकलकोंडी होण्याचं प्रमाण वेगानं वाढत चाललंय. लहान मुलं चिडचिड होण्याचं प्रमाण वेगानं वाढत चाललंय. आणि लहान मुलांच्या तोंडात आलेले अपशब्द वाढण्याचं प्रमाण वेगानं वाढत चाललंय. आणि चाइल्ड सायकोलॉजी असं सांगते की कोणताही मुलाला जोपर्यंत त्यानं दिलेल्या खऱ्या अर्थानं चुकीचा शब्द त्याच्या मुखातून आला पण त्याचा परिपूर्ण 100% अर्थ जर त्या मुलाला माहीत नसेल तर चाइल्ड सायकोलॉजीनुसार त्या मुलाची त्या चूक 0% आहे. आणि इथून पुढे लहान मुलांना शिक्षा करताना हा विचार करा. आणि ही लहान मुलांची ही अवस्था होण्याची एकूण सायकोलॉजीमध्ये जी 8 कारणं आहेत त्यातील 4थं महत्वाचं कारण म्हणजे घरातले आजी आजोबा आहे. कारण ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या मध्यभागी स्थान आहे, काळ कितीही बिघडू द्या तुमची नातवंड, तुमची लेकरं कधी बिघडणार नाही. आणि ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या कोपऱ्यात स्थान आहे, कितीही प्रयत्न करा तुमची लेकरं कधी घडणार नाहीत. आता इथं बरीचशी वयस्कर पिढी आहे. बाबा, तुमच्या बालपणीचा काळ जर पाहिला तर खऱ्या अर्थानं तुमच्या बालपणी चांबड्याची मोठ होती. चांबड्याची मोठ होती तोपर्यंत सौंदड होती. सौंदड होती तोपर्यंत नाडा होतं, चराट होतं आणि पाटानं वाहणारं पाणीही होतं.
घरातलं समृद्धपण त्यामध्ये जपलं जात होतं. कालांतरानं चांबड्याची मूठ बाजूला पडली आणि पत्र्याची मूठ आली. त्या पत्र्याच्या मुठीला घुंगरं लावलेली असायची आणि त्या घुंगरांचा आवाज शेतातून भाऊबंदकीच्या नात्याचा वेध घेऊन ममत्वाचा स्पर्श गावातल्या चौकापर्यंत देत जायचा. पण कालांतरानं हरित क्रांतीच्या नंतरचा काळ जर पाहिला, हळूहळू खऱ्या अर्थानं मोटर पंप्स आमच्या शेतापर्यंत आले. ती मोठ, तो नाडा, ती सौंदड, ते चरहा कायमचं बाजूला पडलं. वाहणारे पाटांमध्ये पाईप आले आणि खऱ्या अर्थानं शांततेनं पाणी मात्र बाहेर जाऊ लागलं. पण त्याच पाटाच्या बाजूला असणाऱ्या बांधाचे वाद मात्र तंटामुक्तीपर्यंत पोचू लागले. खऱ्या अर्थानं 85च्या दशकापर्यंत जर आम्ही पाहिलं तर आमच्या घरामध्ये खऱ्या अर्थानं एक चांबड्याची पिशवी होती. चांबड्याच्या पिशवीमध्ये रेडिओ होता आणि सकाळी 4:45 वाजले की फिनोलेक्सच्या जाहिरातीनं खऱ्या अर्थानं आमच्या घरातला रेडिओ सुरू व्हायचा. खरं पाहिला गेलं तर कालांतरानं दूरचित्रवाणी नावाचा पर्याय आला. तो रेडिओ, ती चांबड्याची पिशवी कायमची बाजूला पडली. जवळपास मला वाटतं 87-86 पर्यंत आपल्या घरात जातं होतं, जात्यावर उभी होती. त्या काळात व्हॉट्सअप, फेसबुक सारख्या जुळ्या बहिणी नव्हत्या. म्हणून आमच्या घरातली आई, आत्ताची मम्मा 3:45ला ब्रह्ममुहूर्तावर उठत होती. खऱ्या अर्थानं 4 वाजता दळण कांडायला बसल्यानंतर त्या जावांचं ते दळण आणि खऱ्या अर्थानं त्यावर असणारी ओवी जावांमधलं मातृत्व, ते प्रेम सांगत होती. आणि पडणारं कांडप मात्र अंतगणातलं काम, क्रोध, मोह, माया, लोभ दूर करत होतं. कालांतरानं गावापर्यंत मोठी चक्की आली आणि आता घराघरात कोहिनूरनं क्रांती केली. पण ती खऱ्या अर्थानं जात्यावरची ओवी आणि जावांमधलं प्रेम हळूहळू आता कायमचं बाजूला पडलं. अहो, खऱ्या अर्थानं 92-93 पर्यंत जर आम्ही पाहिलं तर आमच्या घरात स्टोव्ह होता. त्या स्टोव्हला पिन मारली जायची, कारण त्या काळात घरातली माणसं एकमेकांना पिन मारत नव्हती. खऱ्या अर्थानं त्या स्टोव्हला पिन मारली जायची. त्या स्टोव्हचा आवाज घरभर पसरायचा, पण घरातल्या भांडणांचा आवाज मात्र उंबऱ्याच्या आत विरघळला जायचा. आता खऱ्या अर्थानं गॅस आले, घराला शांतता आली, किचनची शांतता वाढली. पण किचन मधल्या भांडणांचे वाद मात्र तंटामुक्तीपर्यंत पोहोचू लागले. खऱ्या अर्थानं 94, 95, 96 पर्यंतचा कालखंड जर आम्ही पाहिला तर आमच्याकडे खऱ्या घराच्या बाहेर तार लावलेली असायची. खाकी कपड्यात घंटी वाजू देणारा पोस्टमन त्या तारेला पत्र अडकून निघून जायचा. आमच्या घरातली आई अडाणी होती, शब्दातली भाषा कळत नव्हती, पण त्यातला भाव मात्र उमजत होता. खऱ्या अर्थानं सेलफोनची क्रांती झाली. ते पत्रातला भाव आणि त्यातली माया कायमची बाजूला पडली. 2000 सालापर्यंत शेणानं पाष्टानं सारवलेली घरं होती, शेणाकुडाची घरं होती. पण घराच्या आत गेलं की देवतांचे फोटो दिसायचे, आमच्या मागच्या कुळ परंपरेचे फोटो दिसायचे. त्या शेणामुताच्या वासामध्ये मायेचा, ममत्वाचा गंध होता. आता गुळगुळीत असणारे मार्बल आलं, पण या मार्बलच्या काळामध्ये मात्र नाती सुद्धा आता पॉलिश केलेल्या सारखी गुळगुळीत होऊ लागली. ह्या सगळ्या गोष्टी बदलल्या, कारण या प्रत्येक बदलाला काहीतरी कारण होतं, काहीतरी पर्याय उभा ठाकला. पण गेल्या 12 वर्षापासून एक गोष्ट महाराष्ट्राच्या मातीत वेगानं बदलतीये, तिला मात्र कुठलाही पर्याय नाही. आणि येणाऱ्या काळात तीच गोष्ट तुम्हाला मला अधोगतीला नेल्याशिवाय राहणार नाही. आणि सगळ्यात महत्वाची ती गोष्ट म्हणजे घरातल्या आजी आजोबांचं स्थान. मी पुन्हा रिपीट अगेन ते वाक्य करेन की ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या मध्यभागी स्थान आहे, कितीही प्रयत्न करा तुमची लेकरं कधी बिघडणार नाही. आणि ज्या घरातल्या आजी आजोबांना घराच्या कोपऱ्यात स्थान आहे, त्या घरातली लेकरं कधी घडणार नाही. आणि माझ्या बहिणींना, भावाच्या नात्याने विनंती करून जातो, खऱ्या अर्थानं तुमच्या भांडणांमध्ये, तुमच्या वादांमध्ये, तुमच्या सासूनांच्या वादांमध्ये त्या नातवंडांना मध्ये आणू नका. याचं कारण असं आहे, तुमच्या घरातले सासू-सासरे तुम्ही त्यांना जेवण दिलं नाही तरी आनंदानं जगतील, पण त्यांना नातवंडांपासून दूर केलं ते फार काळ जगू शकत नाही. कारण आजी आजोबांचे डोळे मिटण्यापूर्वी त्यांच्या जीवनातला श्रीहरी विठ्ठल हक्काचा मित्र कोण असेल, ती त्यांची नातवंड असतात. आणि नातवंडांनी डोळे उघडल्यानंतर पहिला हक्काचा मित्र जर कोण असेल ते म्हणजे त्यांच्या आजी आजोबा असतात. कारण आजोबा या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारा, जो म्हणजे जोपर्यंत या देहात प्राण आहे कुटुंबासाठी जगणारा, आणि बा म्हणजे कितीही गुडघे दुखत असू द्या आपल्या लेकराच्या, नातवंडाच्या चेहऱ्यावर आनंद यावा म्हणून गुडघे दुखत असतानाही घोडा बनून पुन्हा एकदा बालपण जगणारा, तो म्हणजे आजोबा. तर आजी या शब्दाचा अर्थ आहे आ म्हणजे आहे तोपर्यंत कुटुंबाला बांधून ठेवणारी, आणि जी म्हणजे ज्यामुळे घराच्या मातृत्वाला कळस आहे ती म्हणजे आजी. कारण आजी आजोबा हे ताटातल्या लोणच्यासारखी असतात, फार कमी काळ आपल्या सोबत असतात, पण जोपर्यंत सोबत असतात ताटात असताना जेवणाची आणि घरात असताना जीवनाची गोडी मात्र वाढवत जातात.
पण सध्या सीबीएसई पॅटर्नच्या खऱ्या अर्थानं अभ्यासक्रमामध्ये आम्ही मातृदेव भव पितृदेव भव हे शब्द विसरत चाललो. लाखाची करोडोची पॅकेज आमच्या घरापर्यंत आली. आमची ताई लाखापासून करोडोच्या पॅकेजपर्यंत पोहोचली. पण तिनं बाळाला जन्म देण्या अगोदर सध्या एका खऱ्या अर्थानं गोंडस शब्दाला जन्म दिला आणि तो शब्द म्हणजे प्रायव्हेसी. आणि प्रायव्हेसी नावाच्या गोंडस शब्दामध्ये आता आम्हाला आमच्या घरातले आजी आजोबा आडगळ वाटू लागले. आणि तेच आजी आजोबा कोपऱ्यात गेल्यामुळं आता आमच्या घरातली मॉडर्न मम्मा आपल्या लेकराच्या हातात आजी आजोबांचे खरबरीत अनुभवाचे हात न देता गुळगुळीत असणारे सेलफोन म्हणजे मोबाईल आणि टीव्हीचे रिमोट देऊ लागली. म्हणून तर 5वीचं पोरग चॅटिंग करता करता 7वी पर्यंत सेटिंग करू लागलं. आणि आपण म्हणतो आजची पिढी बिघडली. मुळात पिढी बिघडली नाही, तिला घडवणारी पिढी बिघडतीये का याचा विचार करावा लागेल. कारण महाराज हे आजी आजोबा खऱ्या अर्थानं त्या लेकरांच्या जीवनातलं खरं वास्तव सुख जर कोणतं असेल ते आजी आजोबा. पण आज तुमच्या घरातल्या वादांमुळं त्या आजी आजोबांना तुम्ही त्या नातवांपासून दूर केलंय. म्हणून तर शनिवार रविवार आला ना, ही छोटी छोटी लेकरं आपल्या मॉडर्न मम्माचा हात हातात घेतात आणि काकुळतीला येऊन डोळ्यातली आसवं गाळत आपल्या आजी आजोबांच्या आठवणीनं आपल्या मम्मीला साथ घालून सांगतात, उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. अगं उद्या परवा सुट्टी आहे, पटकन येऊ जाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बळ. अगं मला पाहिल्यानंतर त्यांच्या थरथरणाऱ्या काठीला बळ मिळतं बळ. त्यांच्या अंधुक झाल्या नजरेला आभाळ मिळतं बळ. अगं थोडा तिथं प्रकाश करून या उन्हाळ्याच्या सुट्टीत राहून चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. त्यांच्या खरबरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर. त्यांच्या खरबरीत झालेल्या हातानं निघतात म्हणती खाकर. पण त्याच हातांनी जगवलीत ना ग आजपर्यंत कितीतरी पाखर. काही तासांसाठी आपण पाखर व्हायला जाऊ. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. हीच आता आलेली आपली उन्हाळ्याची सुट्टी समज आजी बाबांकडे जाणं आणि येणं. हीच उन्हाळ्याची सुट्टी आपली संधी समज आजी बाबांकडे जाणं आणि येणं. कारण सिमेंट मध्ये रुतून बसलंय ग आता त्या गावचं बियणं. असं कोणतंच झाड नसतं जे स्वतः मुळं टाकतं खाऊन. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. हल्ली फोन वरती आजी बाबांच्या खोकलण्याचा तुला आता आवाज येत नाही. हॅलो हॅलो म्हणत फोन कट करते. मला आजी बाबांसोबत बोलू सुद्धा देत नाही. अगं डोळे त्यांचे आसुसलेत ग गावाकडून माझ्यासाठी हिरवा चष्मा लावून. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. अगं हीच आपली खऱ्या अर्थानं पाहायला गेलं तर गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. अगं गाडी नको आजोबांच्या पाठीवर मी खेळेल. नक्कीच तेव्हा त्या आत्म्याला खरा मोक्ष मिळेल. चल ना ग त्या पंढरीला येऊ पवित्र हो. चल ना ग मम्मी मला माझ्या आजी आजोबांकडे घेऊन. आजी आजोबांकडे घेऊन. त्या आजी आजोबा घराचे प्राण आहे ते जपा एवढी विनंती करतो. एकदा प्रेमानं भजन करूया. विठोबा रखो माई, 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 विठोबा रखो वाजून 57 मिनिटांचा सुमार झालेला आहे आणि वारकरी दंडसंहिते आधारे वक्त्यांना पुण्यस्मरण विधीच्या अनुषंगानं आणि उन्हाची तीव्रता एवढी असताना वेळेचं भान पाळणं वक्त्यात साध्य कर्तव्य आहे. खऱ्या अर्थाने मृत्यूलोकात संतरूपी मात्यापित्यांनी जो मार्ग दाखवला
गीता भागवत करीती श्रवण अखंड चिंतन विठोबाचे आणि खऱ्या अर्थानं परमात्म्याच्या नामाचं चिंतन अंतकणात रुजलं. अंतकणातले विकार दूर होऊन चित्त निर्मळ होतं. निर्मळ झालेलं चित्त जगाच्या मालकाच्या चरणावर गेलं. देव पाहावयासी गेलो देवच होऊन ठेलो. मृत्यूलोकात नरदेहाला देवत्व प्राप्त होतं. असे देवत्वाला जे जातात तुका म्हणे मज घडव त्यांची सेवा परी माझ्या दैवा पार नाही. आपल्या नियोजित वेळेत प्रथम 2 चरणांचा यथार्थ आणि पुढच्या 2 चरणांचा सरळ भावार्थ पाहत असताना बोलण्याच्या ओघात चुकीचा शब्द गेला असेल, मुलगा नात्याने मला क्षमा करा. योग्य वाटलं ते काळजात करून घ्या एवढी अपेक्षा व्यक्त करतो. फार पारमार्थाच्या वाटेवर फार मोठं काही करण्याची गरज नाही. नम्रपणे हात जोडून एक वाक्य बोले की खऱ्या अर्थानं आपल्या घरातल्या मातापित्यांचा सन्मान आणि आपल्या मातापित्यांची सेवा अखंड आपल्या हातून घडली तर खऱ्या अर्थानं मला वाटतं देव शोधायची गरज नाही. जगाचा मालक आल्याशिवाय राहत नाही. कारण या मायबापांच्या डोळ्यातले अश्रू तुम्ही दर महिन्याला जरी पंढरीची वारी केली आणि जर मातापित्यांच्या डोळ्यात पाणी असेल तर महाराज खऱ्या अर्थानं आपण पुंडलिकाचे सेवक आहोत. खऱ्या अर्थानं तो जगाचा मालक कधीच आशीर्वाद देणार नाही. आणि जर ती मातापित्यांची सेवा अखंड आपल्या हातून घडली तर जगाचा मालक आपल्या घरी आल्याशिवाय राहणार नाही. हे आम्हाला पुंडलिकाने दाखवून दिलंय. त्याच अनुषंगानं खऱ्या अर्थानं ती सेवा आपल्यातून घडू एवढी अपेक्षा व्यक्त करतो. आलेल्या सर्व क्षेत्रातील मान्यवरांचे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो. महाप्रसाद घेतल्याशिवाय कुणी जाऊ नये एवढी कळकळीची विनंती करतो. कारण मी वर्ष श्राद्धाचं खात नाही, मला ते जमत नाही. कुणाच्या डोक्यात असे किडे असतील तर खऱ्या अर्थानं त्याचं गाठोडं माझ्याकडे बांधून द्या. जाताना मला 2 ओढे लागलेत, ते किडे एकदा मी टाकून देतो. याचं कारण आहे महाराज. मला सांगा पहिले वारकरी कोण? भोलेनाथ. आणि भोलेनाथांपासून जी परंपरा येते, भोलेनाथ, मच्छिंद्रनाथ, गोरक्षनाथ, गहिनीनाथ, निवृत्त दादा, त्यांनी ज्यांना अनुग्रह दिला ते ज्ञानदादा ज्ञानदेवी रचिला. ज्या वारकरी परंपरेचे आपण पायिक आहोत, या परंपरेमध्ये मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथांनी जगन्नाथपुरीपासून 6 मैलावर असणाऱ्या तारकापुरी या ठिकाणी संदर्भ ग्रंथ नवनाथ ग्रंथ अध्याय क्रमांक 6 उत्तरार्ध 7 पूर्वार्ध तपासून घ्या. खऱ्या अर्थानं जगन्नाथपुरीपासून 6 मैलावर असणाऱ्या तारकापुरी या ठिकाणी हाच पुण्यस्मरण विधीचा प्रसाद एकदा नाही तर 2दा ग्रहण केलाय. मग त्यांनी जर तो ग्रहण केला असेल, तुम्ही मी तो नाकारणारे कोण आहोत? आणि काही म्हणतील महाराज मी खात होतो पण काशीला गेल्यापासून खात नाही, कारण सध्या ट्रिपचा जमाना आहे. काशीखंड ग्रंथ अध्याय क्रमांक 3. मुस्लिम समाजामध्ये एक नियम आहे, हजला गेलं परत घरी यायचं नाही. आणि हिंदू शास्त्रात नियम आहे, काशीला गेलं परत घरी यायचं. आता काशीवरून येताना तुम्ही सुनेसाठी लाटणं पळपट आणलं आणि तुम्ही नातवासाठी खेळणी आणली. म्हणजे काशीला तुम्ही देह सोडायला गेले नव्हते, तुम्ही दर्शन घ्यायला गेले. पण आजपर्यंत कोणी पिढीची एवढी सोडली ऐकली? काशीवरून आले कोणी 2 एकर सोडली. आपल्या हिता जो असे जागता धन्य माता पिता. लक्षात घ्या महाराज. म्हणून खऱ्या अर्थानं बाहेर महाप्रसाद घेतल्याशिवाय कोणी जाऊ नाही एवढी कळकळीची विनंती करतो. कारण काशीला आपण देह सोडायला गेलो नव्हतो, आपण खऱ्या अर्थानं दर्शन घ्यायला गेलो होतो. म्हणून महाप्रसाद घ्यायला हरकत नाही. आणि आपण सर्वांनी महाप्रसाद ग्रहण करावा हीच आईंना वास्तवातली श्रद्धांजली असेल एवढी अपेक्षा व्यक्त करतो. खऱ्या अर्थानं हा पहिलाच एक प्रेरणेचा सोहळा होता. पुण्यस्मरण विषयाला प्रेरणेचा सोहळा यासाठी म्हणतो कारण जवळपास 75 ते 80 ही आईबाबांची वयोमर्यादा आहे. पण या वयोमर्यादेमध्ये आई बाबा जेव्हा स्वर्गाच्या मांदियाळीतून कुटुंबाचा हा संस्कारांचा एकमेळा पाहत असतील त्यावेळी डोळ्यातून आनंदाश्रू आल्याशिवाय राहणार नाही. कारण खऱ्या अर्थानं हा एक विचार जेव्हा कुटुंबामध्ये असतो तेव्हा खऱ्या अर्थानं स्वर्ग शोधायची गरज नाही, ते कुटुंब स्वर्ग होत असतं. आणि दादा खऱ्या अर्थानं हा विचार अखंड कुटुंबातून असाच पुढे जावा एवढी अपेक्षा व्यक्त करतो. बाबा आपल्या सर्वांच्या चरणावर साष्टांग दंडवत प्रतिपादित करतो. आणि खऱ्या अर्थानं माझ्या वाणीला आणि उन्हाची तीव्रता प्रचंड वाढलेली आहे आणि पुढचे जवळजवळ 10 ते 12 दिवस उन्हाची अतिप्रचंड तीव्रता आहे. कोणतंही काम तुमच्या देहापेक्षा मोठं नाही. आणि तुम्ही गेल्यानंतर 10 दिवसाच्या पुढे कोणी रडत, जोपर्यंत तुमच्या नाव 7-12 आहे तोपर्यंत तुमची घरात किंमत. तुम्ही म्हणशाल 2 तास बरं बोलले ना, आता जरा कडू बोलले. पण लक्षात घ्या महाराज, जोपर्यंत तुम्ही आहात, तुम्ही चालताय, तुम्ही बोलताय, तोपर्यंत या देहाला तुम्हाला किंमत आहे. म्हणून त्याला जपा. हे 10-12 दिवस जपा एवढी अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आपण सर्वांचे ऋण व्यक्त करत विशेषतत्वानं दादा आपले ऋण आपलं प्रेम हे शब्दांमध्ये व्यक्त होणार नाही. त्याचे मी ऋण व्यक्त का करणार नाही ते तसंच काळजा जपून ठेवेल. कारण गुळाचा व्यवसाय असणारी गुळासारखी गोड माणसं खऱ्या अर्थानं एवढ्या एका शब्दात आपलं वर्णन करतो. आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम.